लेक्चर नंबर 5 कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. लास्ट क्लासमध्ये आपण डिस्कस केला होता टॉपिक IUPAC नॉमेनक्लेचर. त्याच्यानंतर आपण डिस्कस केलं होतं इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर EAN. त्याचा फॉर्म्युला होता EAN इक्वल्स टू Z मायनस एक्स प्लस वाय होता असा. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण डिस्कस केलं होतं स्टॅबिलिटी ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. ठीक आहे. कोऑर्डिनेशन कंपाऊंडची स्टॅबिलिटी एवढा पार्ट आपण डिस्कस केला होता. ओके. तर नेक्स्ट पार्ट जो आज आपल्याला डिस्कस करायचा आहे तो आहे आयसोमेरिझम इन कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. तसा आपण आयसोमेरिझम हा टॉपिक ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये पण डिस्कस केलेला आहे, जवळपास तसाच आहे ना. तर आयसोमर्स ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असते त्यांना आपण आयसोमर्स म्हणतो आहे ना. कंपाऊंड्स जे आहेत त्यांच्यामध्ये स्ट्रक्चर जर डिफरंट असलं आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असला तर आपण त्याला स्ट्रक्चरल आयसोमर म्हणतो. आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये स्ट्रक्चरल आयसोमर्स जे होते त्याच्यामध्ये तुम्ही ते चेन आयसोमर, पोझिशन आयसोमर आहे ना, त्यानंतर फंक्शनल आयसोमर, मेटामर, टॉटोमर आहे ना, रिंग चेन आयसोमर, असे आयसोमर्स आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये शिकलेलो आहोत. ओके. इथं थोडे डिफरंट आहेत स्ट्रक्चरल मध्ये. ओके. बाकी मग दुसरे होते स्टेरिओ आयसोमर. स्टेरिओ आयसोमर मध्ये एक जॉमेट्रिक आयसोमर असतात आणि एक ऑप्टिकल आयसोमर असतात. ओके. तर ते आपल्याला इथं स्टडी करायचे आहेत. ओके. तर सर्वात आधी आयसोमर्स कशाला म्हणतो आपण, तर आयसोमर्स आर डिफरंट कंपाऊंड्स दॅट हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. कंपाऊंड्स वेगवेगळे आहेत. ओके. पण मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, सेम आहे. बट डिफरंट, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे पण डिफरंट काय आहे, त्यांच्या केमिकल रिॲक्टिव्हिटी, त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टी. फिजिकल प्रॉपर्टीमध्ये जसं त्यांचा कलर, त्यांची सोल्युबिलिटी किंवा त्यांचा मेल्टिंग पॉइंट, यांना आपण फिजिकल प्रॉपर्टीज म्हणतो है ना. म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम दिसेल पण फिजिकल प्रॉपर्टी किंवा केमिकल रिॲक्टिव्हिटी काय असतील, डिफरंट असतील, तर आपण त्यांना काय म्हणतो, आयसोमर्स. ते आयसोमर्स आहेत. ओके. मग आता आयसोमर्स ला आपण दोन टाइप मध्ये क्लासिफाय केलं. कोणते दोन टाइप आहेत, त्याच्यामध्ये एक आहे स्टेरिओ आयसोमर आणि दुसरे आहेत कॉन्स्टिट्यूशनल आहे ना. कॉन्स्टिट्यूशनललाच दुसरं नाव आहे स्ट्रक्चरल आयसोमर्स. ठीक आहे. हे कोऑर्डिनेशन कंपाऊंड मधले आहेत. तर स्टेरिओ आयसोमर दोन प्रकारचे असतात, एक जॉमेट्रिक आणि दुसरे ऑप्टिकल है ना. जॉमेट्रिकला डायस्टेरिओमर्स म्हणतात. ठीक आहे. डायस्टेरिओमर्स. आणि ऑप्टिकललाच इनॅन्शिओमर्स म्हणतात. ऑप्टिकलला काय म्हणतात, इनॅन्शिओमर. ठीक आहे. आणि आता हे तर सेम होतं, ऑर्गॅनिक मध्ये असंच होतं. ऑर्गॅनिक मध्ये पण स्टेरिओ आयसोमर दोन प्रकारचे, एक जॉमेट्रिक आणि एक ऑप्टिकल. ठीक आहे. पण स्ट्रक्चरल आयसोमर जे आहेत ते ऑर्गॅनिक मध्ये वेगळे होते. स्ट्रक्चरल आयसोमर ऑर्गॅनिक मध्ये आपण सांगितलं होतं चेन आयसोमर, पोझिशन आयसोमर, फंक्शनल आयसोमर, रिंग चेन आयसोमर, मेटामर, टॉटोमर आहे ना, असे सांगितले होते आपण. ठीक आहे. पण इथं जर आपण स्ट्रक्चरल आयसोमर्स बघू तर हे चार प्रकारचे आहेत. कोणकोणते, एक आहे लिंकेज आयसोमर, एक आहे कोऑर्डिनेशन आयसोमर, एक आहे आयोनायझेशन आयसोमर आणि एक आहे सॉल्वेट आयसोमर. ओके. तर आयसोमर्सला आपण क्लासिफाय केलं दोन मेन टाइप मध्ये, एक स्टेरिओ आयसोमर, दुसरा स्ट्रक्चरल आयसोमर. स्टेरिओला परत दोन मध्ये क्लासिफाय केलं, जॉमेट्रिकल आणि ऑप्टिकल. आणि स्ट्रक्चरलला चार मध्ये क्लासिफाय केलं, लिंकेज, कोऑर्डिनेशन, आयोनायझेशन आणि सॉल्वेट. ठीक आहे. हे फक्त क्लासिफिकेशन झालं. आता आपल्याला काय करायचं आहे, यातला एक एक डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे. तर सर्वात आधी आपण स्टार्ट करू स्टेरिओ आयसोमर्स. तर स्टेरिओ आयसोमर्स काय, आयसोमर्स हॅव्हिंग सेम लिंक्स अमंग द कॉन्स्टिट्युएंट ॲटम्स. कॉन्स्टिट्युएंट ॲटम मध्ये जे लिंक आहे ते सेम आहे. आता लिंक कशी सेम आहे ते सांगतोच मी. आणि बट मग वेगळं काय आहे, डिफरंट अरेंजमेंट ऑफ ॲटम्स इन स्पेस. ॲटम्सची अरेंजमेंट जे आहे ते डिफरंट आहे. आता ॲटमची अरेंजमेंट डिफरंट आहे याचा अर्थ काय आहे,
स्पेसमध्ये ॲटमची अरेंजमेंट वेगवेगळी आहे. जेव्हा मी आता एखाद दोन एक्झाम्पल घेईल तेव्हा जसं एक इथं दाखवतो मी तुम्हाला. समजा हा मेटल EM आहे. ओके, याला समजा 4 जण अटॅच आहेत. किती जण अटॅच आहेत? 4. या 4 मध्ये मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलेलं होतं सिस प्लॅटिन, आठवते का? सिस प्लॅटिन. तर सिस प्लॅटिन जर तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये 2 Cl आणि 2 NH3 होते आणि जो मेटल होता तो कोण होता? कोण होता? प्लॅटिनम. सिस प्लॅटिन मध्ये मेटल कोण होता? प्लॅटिनम. आणि त्याला समजा 2 Cl अटॅच आहेत. ओके, आणि 2 काय अटॅच आहेत? NH3. 2 अटॅच आहेत NH3. तर हा सिस प्लॅटिन आहे. ओके, तर इथं जी ॲटम्सची अरेंजमेंट आहे त्या अरेंजमेंट मध्ये तुम्हाला दोन्ही Cl सेम साइडला दिसू राहिले, ऍडजसंट पोझिशनला दिसू राहिले. ठीक आहे, ज्यांच्यामध्ये हा जो अँगल आहे हा किती आहे? 90 डिग्री. हा अँगल किती आहे? 90 डिग्री. ओके, हा सिस प्लॅटिन आहे. पण तेच जर तुम्ही ट्रान्स प्लॅटिन घेतला तर, तेच जर तुम्ही कोणता घेतला? ट्रान्स प्लॅटिन म्हणू आपण त्याला. याला सिस प्लॅटिन म्हटलं, दुसरा ट्रान्स प्लॅटिन. आता याचा जर तुम्ही ट्रान्स बघितला तर ट्रान्स असा दिसेल. पीटी, त्याला 4 जण अटॅच आहेत. ओके, आणि या 4 जणांमध्ये समजा एक Cl इथं आहे तर दुसरा Cl इथं आहे. ठीक आहे, एक NH3 इथं आहे तर एक NH3 इथं आहे. आता 2 स्ट्रक्चर मध्ये फरक आहे. काय फरक आहे 2 स्ट्रक्चर मध्ये? की इथं जे Cl आहेत, ठीक आहे, हे कुठं दिसू राहिले तुम्हाला? अपोजिटला दिसू राहिले, है ना. म्हणजे हे अरेंजमेंट जे आहे हे बदलली. आता त्यांना काय म्हटलं? डिफरंट अरेंजमेंट ऑफ ॲटम इन स्पेस. स्पेसमध्ये जे ॲटमची अरेंजमेंट आहे ते डिफरंट आहे. इथं जे ॲटम्स आहेत ते एकामेकासोबत 90 डिग्रीचा अँगल करू राहिले, पण इथं जे 2 ॲटम्स आहेत ते एकामेकासोबत 180 डिग्रीचा अँगल करू राहिले, है ना. म्हणजे जे अरेंजमेंट आहे ते कशी आहे? डिफरंट आहे. म्हणून हे जॉमेट्रिकल सॉरी काय म्हटलं आपण? स्टेरिओ आयसोमर. जॉमेट्रिकल तर आहेतच ते, पण आपण त्यांना स्टेरिओ आयसोमरच्या कॅटेगरीमध्ये टाकतो. समजलं? स्टेरिओ आयसोमर मध्ये जे ॲटम्सची अरेंजमेंट आहे ते अरेंजमेंट काय असते? डिफरंट असते स्पेसमध्ये. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेमच आहे. एक पीटी, एक पीटी, 2 Cl, 2 Cl, 2 NH3, 2 NH3, पण अरेंजमेंट डिफरंट आहे. अशा आयसोमर्सला आपण स्टेरिओ आयसोमर्स म्हणतो, जे 2 प्रकारचे असतात. एक जॉमेट्रिक आणि दुसरे इनॅन्शिओमर्स किंवा ऑप्टिकल आयसोमर. जॉमेट्रिकलाच आपण डायस्टेरिओमर्स पण म्हणतो. समजलं एवढं? ठीक आहे, अरेंजमेंट डिफरंट आहे. आता हे जे स्ट्रक्चर तुम्हाला दिसू राहिलं आहे ना, हे स्ट्रक्चर असं आहे बघा. हा जो सेंटर ॲटम आहे तुमचा, हा कोण आहे? प्लॅटिनम. सेंटरला कोण आहे? प्लॅटिनम. आता हे वेगवेगळ्या कलरचे बॉल्स असते, तुम्हाला सांगणं थोडं अजून सोपं झालं असतं. इनिशियल स्टेजवर आपण, आहे ना. तर हा सेंटर ॲटम जो आहे तो प्लॅटिनम आहे. आता असं कन्सिडर करा, हा एक क्लोरीन आहे, हा एक क्लोरीन आहे. ओके, 2 क्लोरीन आहेत. आणि हा एक NH3, हा एक NH3. आता मी काय करतो? आता मी तुम्हाला सांगितलं सध्या की हा क्लोरीन आणि हा क्लोरीन. समजा आता मी काय केलं? या क्लोरीनला इथून काढलं आणि तो क्लोरीन काढून मी इथं लावला आणि इथचा NH3 इथं लावला. समजलं? काय केलं? समजलं? आता बघा, सध्या हा क्लोरीन आहे, हा क्लोरीन आहे. याच्यामध्ये अँगल कितीचा आहे? 90 डिग्रीचा. हा कितीचा अँगल आहे? 90 डिग्रीचा. आता हे अरेंजमेंट मी बदलतो. आता अरेंजमेंट जर बदलली तर काय करतो मी? या NH3 ला काढून इथं लावतो, या Cl ला काढून इथं लावतो. आता समजा की हा Cl आहे आणि हा Cl आहे. आता हे दोघं जर Cl आहेत तर यांच्यामध्ये बॉन्ड अँगल कितीचा आहे? किती डिग्री दिसू राहिलं? 180 डिग्री. म्हणजे अरेंजमेंट बदलली. पहिले 2 क्लोरीन 90 डिग्रीवर होते, आता 2 क्लोरीन 180 डिग्रीवर आहेत. ठीक आहे, या अरेंजमेंटला आपण स्क्वेअर प्लेनर अरेंजमेंट म्हणतो. स्क्वेअर प्लेनर म्हणतात. आता याला स्क्वेअर प्लेनर का म्हणतात? कारण जेव्हा तुम्ही हे असं जॉईन करसाल काय तयार होईल? स्क्वेअर तयार होईल ना. आणि हे एका प्लेन मध्ये आहेत, याला प्लेनर म्हणतात, आहे ना. असं एकाच प्लेन मध्ये दिसतंय डायग्राम अशी. ठीक आहे, म्हणून याला काय म्हणतात? स्क्वेअर प्लेनर. ओके, समजलं? स्क्वेअर प्लेनर आहे. ओके, आणि स्क्वेअर प्लेनर मध्ये या दोघांमध्ये बॉन्ड अँगल 90 डिग्री, या दोघांमध्ये 90 डिग्री, या दोघांमध्ये 90 डिग्री, या दोघांमध्ये 90 डिग्री. फक्त जे अपोजिटचे आहेत, जसं हे दोघं, तर या दोघांमध्ये बॉन्ड अँगल 180 आहे, या दोघांमध्ये 180 आहे. ठीक आहे, मग आपण अरेंजमेंट चेंज करू राहिलो तेव्हा हे अँगल्स चेंज करू राहिलो, आहे ना. म्हणजे अरेंजमेंट चेंज होऊ राहिली, कारण Cl 90 वर, Cl 180 वर. समजलं एवढं? ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे आयसोमर्स आहेत. 2 प्रकारचे आहेत. आता आपण त्यातला एक एक डिस्कस करू. पहिला डिस्कस करू आपण जॉमेट्रिकल. आता जॉमेट्रिकल आयसोमर्स जे असतात त्याच्यामध्ये
हे नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर. काय म्हटलं की जे जॉमेट्रिकल आयसोमर आहेत ते नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज आहेत. जर ते जॉमेट्रिकल आयसोमर्स असतील, जसं एक सीस आहे एक ट्रान्स आहे, सुपर इम्पोजेबल मिरेज इमेज बनणार नाही. सुपर इम्पोजेबलचा अर्थ काय आहे ते सांगतो. जसं हे माझे दोन हात, ओके. आता जर आरशामध्ये बघितलं तर या हाताची मिरर इमेज हा हात आहे, बरोबर. अंगठा इकडून अंगठा इकडून, बरोबर. हे मिरर इमेज आहे. आता नॉन सुपर इम्पोजेबल का? कारण बघा आता हे दोन्ही व्हाईटवाले पार्ट तुमच्या इकडे, आता मी यांना सुपर इम्पोज करायचा प्रयत्न करतो, सुपर इम्पोज होत नाहीत का? अंगठा इकडून राहिला, हा अंगठा इकडून राहिला, अंगठ्यावर अंगठा आला का? नाही. म्हणजे हे नॉन सुपर इम्पोजेबल आहेत, है ना. म्हणजे हे नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस आहेत, सुपर इम्पोज होत नाहीत. तर जॉमेट्रिकल आयसोमर पण सुपर इम्पोज होत नाहीत, ओके. त्याच्यानंतर दुसरं, हे कुठं पॉसिबल आहे? जॉमेट्रिकल आयसोमर कुठं पॉसिबल आहेत? हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्स मध्ये. कशामध्ये पॉसिबल आहेत? हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्स. आता हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्स काय असते? ज्याच्यामध्ये डिफरंट लिगंड्स असतात, है ना. सेम लिगंड जर असले तो जॉमेट्रिकल आयसोमर दाखवेल का? अरे मला सांगा परत. फॉर एक्झाम्पल हे होमोलेप्टिक आहे. होमोलेप्टिक आहे म्हणजे हे सगळे क्लोरीन आहेत समजा, हे सगळे काय आहेत? क्लोरीन. मग आता क्लोरीन क्लोरीनचा अँगल किती आहे? 90 डिग्री. तुम्ही म्हणाल सर मी अँगल चेंज करतो, मी हा काढतो इथं लावतो, हा काढतो इथं लावतो. आता सर क्लोरीन क्लोरीनचा अँगल 180 झाला, पण इकडे तर क्लोरीन क्लोरीनचा 90च राहिला की नाही, कारण इथचा क्लोरीन काढून तुम्ही इथं लावला. नवीन स्ट्रक्चर बनलंच नाही ना. तर नवीन अरेंजमेंट बनली का? कारण याच्या ऑपोजिटलाही क्लोरीन आहे आणि याच्या ऍडजसंटला बी क्लोरीन आहे. अरे याच्या ऑपोजिटला पण क्लोरीन आहे आणि ऍडजसंटला पण क्लोरीन आहे. त्यामुळे तुम्ही यांची पोझिशन जरी बदलली तरी 90 वर बी क्लोरीन, 180 वर बी क्लोरीन. अरेंजमेंट चेंज होऊ राहिली का? जॉमेट्रिकल आयसोमर दाखवेल का? समजलं. म्हणजे होमोलेप्टिक वाला जॉमेट्रिकल आयसोमर दाखवेल का? नाही. कारण तुम्ही ॲटमची अरेंजमेंट चेंज केली तरी सुद्धा ऍडजसंटचा आणि अपोजिटचा ॲटम सेमच राहू राहिला. म्हणजे 90 डिग्रीचा आणि 180 डिग्रीचा ॲटम सेमच राहू राहिला. क्लिअर आहे. त्यामुळे होमोलेप्टिक वाले जॉमेट्रिकल आयसोमर दाखवतील का? नाही. मग कोणते दाखवतात? हेट्रोलेप्टिक वाले. कोणते दाखवतात? हेट्रोलेप्टिक वाले. क्लिअर आहे का? एकदम सिंपल आहे ना. मग हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्स असले तर दाखवतील, कारण हेट्रोलेप्टिक मध्ये लिगंड्स वेगळे असले, जसं मी आधीच्या केसमध्ये सांगितलं 90 डिग्रीला क्लोरीन, 180 डिग्रीला अमोनिया होता, बरोबर. मग मी चेंज केलं, क्लोरीन 180ला टाकला आणि अमोनिया 90ला घेतला, असंच केलं होतं ना. ठीक आहे. म्हणजे हेट्रोलेप्टिक असले तर तुम्हाला जॉमेट्रिकल आयसोमर बघायला मिळेल. त्यानंतर ते दोन प्रकारचे असतात, एक सीस असते आणि एक ट्रान्स असते. आता सीस कधी म्हणणार? सीस आयसोमर कधी म्हणणार? जेव्हा जे आयडेंटिकल लिगंड्स आहेत, आयडेंटिकल म्हणजे सारखेवाले, ते कुठं असतील? ऍडजसंट पोझिशनला. ऍडजसंट पोझिशनला म्हणजे ऍट 90 डिग्री. ऍडजसंट पोझिशन म्हणजे ऍट 90 डिग्री असतील ते, है ना. आणि ट्रान्स आयसोमर कोणाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये आयडेंटिकल लिगंड, सारखे लिगंड कुठं असतील? ऑपोजिट पोझिशनला. ऑपोजिट पोझिशनला आहेत म्हणजे 180 डिग्री. स्क्वेअर प्लेनरच्या केसमध्ये. समजलं एवढं? ठीक आहे. तर सीस आणि ट्रान्स म्हणतो आपण याला. तर सीस ट्रान्स आयसोमर हॅव डिफरंट प्रॉपर्टीज. त्यांच्या प्रॉपर्टी वेगवेगळ्या आहेत. जरी मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे पण प्रॉपर्टी काय आहेत? डिफरंट आहेत. आणि सीस ट्रान्स आयसोमेरिझम ऑब्झर्व्ड कशामध्ये दिसते? हे स्क्वेअर प्लेनर मध्ये दिसते आणि कुठं दिसते? ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स. दोन प्रकारच्या कॉम्प्लेक्स मध्ये तुम्हाला दिसते. कशा कशामध्ये? स्क्वेअर प्लेनर मध्ये आणि स्क्वेअर प्लेनरचं समजून सांगितलंच ना मी तुम्हाला, ऑक्टाहेड्रलचं पण सांगतो. ओके. दोन प्रकारच्या कॉम्प्लेक्स मध्ये तुम्हाला जॉमेट्रिकल आयसोमर्स दिसतात. मग सर टेट्राहेड्रल मध्ये का नाही दिसत? अजून एक जॉमेट्री असते ना, कोणती? टेट्राहेड्रल. टेट्राहेड्रल म्हणजे अशी, याला म्हणतात टेट्राहेड्रल. ठीक आहे. हा टेट्राहेड्रलचं स्ट्रक्चर आहे. तुम्ही असं कसंही पहा सारखंच आहे. आता जर तुम्ही हे स्ट्रक्चर घेतलं, टेट्राहेड्रल मध्ये बॉन्ड अँगल किती असते? आठवते का? टेट्राहेड्रल मध्ये बॉन्ड अँगल किती असते? 109 डिग्री 28 मिनिट असं सांगितलं आहे आपण केमिकल बॉन्डिंग मध्ये. किती असते? हा जो अँगल आहे हा अँगल 109 डिग्री 28 मिनिट. हा पण तेवढाच, हा पण तेवढाच, हा पण तेवढाच, हा पण तेवढाच. म्हणजे या सगळ्यांचे एकामेकासोबतचे अँगल किती आहेत? 109 डिग्री 28 मिनिट. अरे आहेत ना. हा. मग आता समजा इथं क्लोरीन आहे. ओके. समजा इथं क्लोरीन आहे
तुम्ही आता काय केली, क्लोरीनची पोझिशन चेंज केली. क्लोरीन आणि अमोनिया असं कन्सिडर करा. समजा एक हा क्लोरीन आहे, हा अमोनिया आहे. क्लोरीन अमोनियामध्ये बॉन्ड अँगल किती आहे, किती आहे? 109 डिग्री 28 मिनिट. मग सर मी पोझिशन चेंज करतो, हा काढतो इथं टाकतो, हा काढतो इथं टाकतो. आता हा क्लोरीन होता, हा इथं गेला, हा कोण आहे, अमोनिया. आता क्लोरीन अमोनियामध्ये बॉन्ड अँगल किती होता, 109 डिग्री 28 मिनिट. हा क्लोरीन इथं गेला, या दोघांमध्ये अँगल किती आहे, 109 डिग्री 28 मिनिट. अरेंजमेंट बदलली का? मग अरेंजमेंट बदलली नाही तर याच्यात तुम्हाला जॉमेट्रिकल दिसेल का? तर दिसेल का? जॉमेट्रिकल दिसणारच नाही ना, कारण स्पेशल अरेंजमेंट चेंज होऊ राहिली का? नाही होऊ राहिली. बॉन्ड अँगल तर सेमच राहू राहिले आहे ना. तर त्यामुळे तुम्हाला जॉमेट्रिकल आयसोमर जे आहेत ते टेट्राहेड्रल मध्ये दिसत नाहीत. समजलं? गेलं डोक्यावर? सोपं होत ना. हा, तर तर जॉमेट्रिकल आयसोमर तुम्हाला स्क्वेअर, प्लेनर आणि ऑक्टाहेड्रल मध्ये दिसतात. मग 4 कोऑर्डिनेट टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स डू नॉट शो सिस ट्रान्स आयसोमर, दाखवत नाही आहे ना. आणि जॉमेट्रिकल आयसोमर्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज डायस्टेरियोमर्स. आधीच सांगितलं जॉमेट्रिकलचं नाव काय आहे, डायस्टेरियोमर्स. ओके. नेक्स्ट काय म्हणत आहे, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम इन कोणते कॉम्प्लेक्स, स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स. स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स. आता सध्या असं कन्सिडर करा हे स्क्वेअर प्लेनर आहेत. आता ते स्क्वेअर प्लेनर कसे आहेत ते आपण नेक्स्ट थेअरीमध्ये शिकणार आहोत, ज्याचं नाव आहे व्हीबीटी, व्हॅलन्स बॉन्ड थेअरी. त्याच्यामध्ये मी शिकवेल की कोणता कॉम्प्लेक्स स्क्वेअर प्लेनर आहे, कोणता टेट्राहेड्रल आहे, कोणता ऑक्टाहेड्रल आहे, ते कसं फाइंड आउट करायचं. ओके. सध्या आता मी सांगू राहिलो म्हणून भरोसा ठेवा की तो स्क्वेअर प्लेनर आहे. ठीक आहे, भरोसा ठेवा लागेल ना. तर स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स आहेत आपल्याजवळ. कोणता आहे, M_A2B2 आहे ना. आणि सर्वात महत्वाचं आपल्याला जे कॉम्प्लेक्स पाहिजेत ते हेट्रोलेप्टिक पाहिजेत, होमोलेप्टिक पाहिजेत का? नाही. मग हेट्रोलेप्टिक जर पाहिजेत तर आपल्याला लिगंड्स वेगळे लागतील ना. म्हणून इथं 2 लिगंड आहेत, एक ए आणि दुसरा बी, वेगवेगळा आहे. किंवा तुम्ही असंही घेऊ शकता M_A2BC. काय घेऊ शकता, M_A2BC. ओके. मग आता याच्यामध्ये सिस ट्रान्स आयसोमर आपल्याला पाहायला भेटते. ठीक आहे. आता एबीसी काय आहेत तुमचे, तुम्ही ए घेतला, बी घेतला, सी घेतला, यांना आपण मोनोडेंटेड लिगंड म्हणतो. काय म्हणतो, मोनोडेंटेड लिगंड. आणि जो यम आहे तो तुमचा मेटल आहे, सेंट्रल मेटल म्हणतो आपण त्याला. यमला काय म्हणतो, सेट मेटल. ओके. तर आपल्याला स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स जो आहे M_A2B2 आणि M_2BC मध्ये पाहायला भेटते. आणि हे स्क्वेअर प्लेनर आहेत. स्क्वेअर प्लेनर साठी जो कोऑर्डिनेशन नंबर आहे तो 4 पाहिजे. स्क्वेअर प्लेनर साठी कोऑर्डिनेशन नंबर 4. तर आता यम आहे त्याला 2A आणि 2B, ए पण मोनोडेंटेड, बी पण मोनोडेंटेड. मग हे 2 मोनोडेंटेड 2 मोनोडेंटेड म्हणजे 4 मोनोडेंटेड. 4 मोनोडेंटेड 4 इलेक्ट्रॉनच्या पेअर देतील, म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, 4. म्हणजे याचाही कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे, याचाही कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे. कोऑर्डिनेशन नंबर 4 असला तर 2 पॉसिबिलिटी असतात, एक स्क्वेअर प्लेनर आणि एक टेट्राहेड्रल. स्क्वेअर प्लेनर आणि टेट्राहेड्रल. तर टेट्राहेड्रल वाला तो जॉमेट्रिकल दाखवत नाही, कोणता दाखवते, स्क्वेअर प्लेनर वाला दाखवते. ओके. मग आता आपण डिस्कस करू M_A2B2. कोणता, M_A2B2. म्हणजे एक सेंट्रल मेटल आहे यम, त्याला 2 लिगंड आहेत ए आणि बी. मग आता याच्यामध्ये सिस आयसोमर इज मोर सोल्युबल इन वॉटर दॅन ट्रान्स आयसोमर. आता हे MCQ मध्ये विचारू शकतात बा कोणता आयसोमर पाण्यामध्ये जास्त सोल्युबल आहे ना. तर सिस वाला जास्त सोल्युबल आहे कोणापेक्षा, ट्रान्स वाल्यापेक्षा. ओके. नंतर सिस आयसोमर नेम ॲज सिस प्लॅटिन. आता मी जे एक्झाम्पल डिस्कस करणार आहोत ते कोणतं डिस्कस करणार आहोत, सिस प्लॅटिन वाला सिस आयसोमर. तर सिस प्लॅटिन आठवते का, काहीतरी यूज सांगितला होता याचा, कुठे यूज होत्या, इन ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर सांगितलं होतं ना. तर अँटी कॅन्सर ड्रग आहे ते, है ना, अँटी कॅन्सर ड्रग. कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये आपण सिस प्लॅटिनना यूज करतो. आणि ट्रान्स आयसोमर जो आहे तो फिजिओलॉजिकली इनॅक्टिव्ह है ना, म्हणजे याचा मेडिसिनल यूज नाही आहे असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. तर सिसचा आहे. आणि आता जसं त्यांना सिस प्लॅटिन दिला, PTNH3/2Cl2 है ना, PTNH3/2Cl2 हा सिस प्लॅटिनचा फॉर्म्युला आहे. मग आता मला सांगा हे स्ट्रक्चर कसं दिसेल तुम्हाला. हा पीटी आहे समजा, त्याला 4 जण अटॅच आहेत, 1 2 3 4. ओके. आता हा पीटी आहे, परत याला 4 जण, 1
2 3 4. मग आता जर तुम्ही इथं Cl लावला आणि इथं Cl लावला चालते. ठीक आहे. आता राहिले कोण 2 NH3. ते 2 NH3 मी इथं लावले. ओके. परत इथं काय करतो मी एक Cl इथं लावतो, एक Cl इथं लावतो, राहिले 2 NH3. ओके. मग आता या दोघांमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्हाला दिसेल की हा जो Cl आहे हा ऍडजसंटला आहे आणि ऍडजसंटला अँगल किती आहे 90 डिग्री. तेव्हा त्याला काय म्हणायचं सिस. काय म्हणायचं त्याला सिस. आणि इथं जर Cl बघितले हे ना Cl हे कसे आहेत अपोजिटला. अँगल किती आहे 180 डिग्री. अरेंजमेंट बदलली. ठीक आहे. आणि जेव्हा हे अपोजिटला असतात तेव्हा त्याला काय म्हणायचं ट्रान्स. तेव्हा त्याला काय म्हणायचं ट्रान्स. म्हणजे हा आपल्याला सिस ट्रान्स आयसोमर दाखवताना दिसत आहे. फक्त महत्वाचं की याच्यात लिंक बदलली का. प्लॅटिनमला 2 क्लोरीन 2 NH3 होते. इथं पण तेच आहे. प्लॅटिनमला 2 क्लोरीन आणि 2 NH3 आहेत. लिंक बदलली नाही. आपण सांगितलं होतं लिंक बदलत नाही है ना. काय बदलते अरेंजमेंट बदलते. ओके. तर cis isomer is polar with non-zero dipole moment while the trans isomer has zero dipole moment as a result of two opposite PTCl and PTNH3 bond moments. आता मी तुम्हाला डायपोल मोमेंट नावाचा टॉपिक केमिकल बॉन्डिंग मध्ये शिकवला होता है ना. आणि डायपोल मोमेंट मध्ये आपण पोलार मॉलिक्यूल आणि नॉन पोलार मॉलिक्यूल शिकवले होते. आठवतात का. हा. आणि जर तुम्ही त्याच्याकडे थोडंसं लक्ष दिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की आपण तो काहीतरी ॲरो शिकवलता मी. आठवते का तुम्हाला असा ॲरो. असा वाला ॲरो शिकवलता का. या ॲरोचं तोंड कुकडे असते पुढं जो जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे त्याच्याकडे असते ना. या ॲरोचं तोंड कोणाकडे असते जो जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. मग आता जो जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे त्याच्याकडे जर तुम्ही ॲरोचं तोंड काढलं तर पीटी क्लोरीन मध्ये कोण जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. पीटी हा मेटल आहे आणि क्लोरीन नॉन मेटल आहे. नॉन मेटल हे जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात. बरोबर. म्हणजे ॲरोचं तोंड कुकडे आहे इकडे असं आहे. याचं असं आहे. बरोबर आहे का. नायट्रोजन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे असं येणार. नायट्रोजन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे असं येणार. अरे बरोबर आहे का. हां. तर मला सांगा हे क्लोरीन क्लोरीन इथं NH3 क्लोरीनच्या अपोजिटला NH3 आहे त्यामुळे हा याची डायपोल मोमेंट कॅन्सल करू शकते का. दोघांची पॉवर सारखी आहे काय. साध्या सोप्या भाषेत समजायचं असेल तर पॉवरचा विचार करायचा. कॅन्सल करण्यासाठी दोघांची पॉवर सारखी पाहिजे. इथं होते सांग. कारण जेव्हा तुम्ही याची डायपोल मोमेंट सांगता या डायरेक्शन मध्ये आणि याची या डायरेक्शन मध्ये जेवढा हा इकडे आहे तेवढाच हा इकडे आहे. बरोबर. कारण दोन्ही काय आहेत क्लोरीन. तर याच्या डायपोल मोमेंटला हा काय करेल कॅन्सल आणि तसंच याच्या डायपोल मोमेंटला हा कॅन्सल करेल. तर याची डायपोल मोमेंट नेट किती होणार 0. नेट डायपोल मोमेंट 0 होणार. म्हणजे हा कसा आहे नॉन पोलार. हा कसा आहे नॉन पोलार. कारण बघा अपोजिटला जे आहेत ते एकामेकाची डायपोल मोमेंट काय करतील कॅन्सल करतील. मग यांनी जर कॅन्सल केली यांनी कॅन्सल केली तर डायपोल मोमेंट 0 झाली. म्हणजे डायपोल मोमेंट 0 असली तर मॉलिक्यूलला कोणता मॉलिक्यूल म्हणतो नॉन पोलार मॉलिक्यूल. इथं होते का कॅन्सल नाही. म्हणजे हा कोणता आहे हा कोणता आहे पोलार. हा कोणता आहे पोलार. ठीक आहे. समजलं एवढं. ओके. मग एक पोलार आहे एक नॉन पोलार आहे. काय काय सांगितलं. सिस ट्रान्स मध्ये जो सिसवाला आहे त्याचा मेडिसिनल यूज आहे. तो अँटी कॅन्सर ड्रग म्हणून वापरला जाते. म्हणजे तो कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये यूज केला जातो. तो केला जाते का नाही. सिस मध्ये जे सेम ॲटम्स आहेत ते ऍडजसंटला आणि जे सेम आहेत ते अपोजिटला असले तर ट्रान्स. ओके. नंतर दुसरं डिस्कस करायचं आहे मला. आता त्यानं एक एक्झाम्पल पुढचं जे दिलं आपल्याला MA2BC म्हणजे वेगवेगळा. आता MA2BC आता 2A आणि B आणि C म्हणजे 4च जण आहेत. 2A 1B 1C. फरक काय आहे फक्त 2 सारखे आहेत आणि 2 वेगळे आहेत. ओके. मग आता त्यानं याचं एक एक्झाम्पल दिलं जसं बा PT NH3 H2O आणि 2 काय आहेत Cl. मग हा कोणता कॉम्प्लेक्स शिकू राहिलो आपण स्क्वेअर प्लेनर. कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे ना 1 2 आणि हे 2 किती झाले 4. मग आता सांगा सेंटरला कोण येणार PT. मग आता सेंटरला PT आला हा PT. मग आता याला 4 जण अटॅच आहे सेंटरला PT. ठीक आहे. आता जे 2 Cl तुम्हाला दिसू राहिले हे 2 Cl समजा मी ऍडजसंटला लावले
आणि एका केसमध्ये हे 2 Cl कुठं लावले, अपोजिटला लावले, बरोबर. आता राहिलं कोण, NH3 आणि कोण राहिलं, H2O. इकडेही तसंच, इथं कोण राहिला, NH3 आणि कोण राहिला, H2O. O बॉन्ड करते हा, म्हणून असं दाखवलं. इलेक्ट्रॉनची पेअर ऑक्सिजन देते ना, म्हणून ऑक्सिजनचा बॉन्ड दाखवा लागेल तुम्हाला, है ना. H2O चा आहे ते. ओके, तर दोघांमध्ये काय फरक दिसू राहिला, की या दोघांमध्ये इथं जे Cl आहेत त्यांच्यामध्ये अँगल 90 डिग्री, म्हणजे हा कोणता आहे, सिस. आणि इथं Cl मध्ये अँगल 180 डिग्री, अपोजिट आहे, म्हणजे हे कोण आहेत, ट्रान्स. सिस आणि ट्रान्स. क्लिअर आहे. सिस ट्रान्स दाखवते हा. Cl ऍडजस्टंटला सिस, Cl अपोजिटला ट्रान्स. सेम लिगंड सेम साइड सिस, सेम लिगंड अपोजिट साइड ट्रान्स. ओके, नंतर आता हा तुमच्या स्टेट बोर्डच्या बुक मधला नाही आहे, जे नीट पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचा. काय म्हणत आहे, सिस ट्रान्स आयसोमेरिझम इन कोणामध्ये, MAB2 है ना, MAB2. आता हा AB का आहे, AB हा बायडेंटेड लिगंड आहे. कोणता लिगंड आहे, बायडेंटेड लिगंड. हा जो AB आहे, AB ला काय म्हणणार आपण, बायडेंटेड लिगंड. बायडेंटेड लिगंड, बायडेंटेड लिगंड आहे, ठीक आहे, जो की 2 वेळा आहे. मग बायडेंटेड लिगंड जर 2 वेळा असेल तर कॉर्डिनेशन नंबर 4. अरे बायडेंटेड 2 वेळा आहे म्हणजे कॉर्डिनेशन नंबर 4, म्हणजे इथं कॉर्डिनेशन नंबर 4च आहे. ओके, फक्त तो AB आहे. AB आहे म्हणजे एकदा जो डोनर ऍटम आहे तो वेगवेगळा आहे. डोनर ऍटम वेगवेगळा आहे. जर मी AA लिहिलं तर डोनर ऍटम दोन्ही सारखे आहेत, ए पण डोनेट करणार आहे, एच डोनेट करणार आहे. पण तिथं कोण आहे, AB आहे, त्यामुळे डोनर ऍटम वेगवेगळा आहे. बघा जसं यानं एक्झाम्पल दिलं, PT ग्लाय2. ग्लाय म्हणजे रे ग्लायसिन, ग्लाय म्हणजे ग्लायसिन आहे ना, तर तो ग्लायसिनॅटो म्हणून आपण इथं वापरतो नाव जेव्हा देतो तेव्हा, है ना. तर तो हा जो ग्लाय आहे तो 2 वेळा आहे. मग आता ग्लायसिन कसा असते सांगा बरं, मला आठवते का, C डबल बॉन्ड OH. ओके, इथं कोण असते सांगा, C है ना, त्याला 2 H आणि काय असते, NH2. याला म्हणतात ग्लायसिन है ना, याला काय म्हणतात रे, ग्लायसिन. मग आता या ग्लायसिन मधला मी हा H काढून टाकतो, ठीक आहे, म्हणजे कसं दिसेल, NH2 CH2 2 H, ठीक आहे, नंतर C डबल बॉन्ड O मायनस है ना, आणि याला तुम्ही म्हणता ग्लाय. काय म्हणता याला, ग्लाय. ओके, तर हा ग्लाय आहे. तर याच्यात डोनर ऍटम कोण आहे, मग याच्यात डोनर ऍटम नायट्रोजन आहे है ना, आणि डोनर ऍटम ऑक्सिजन आहे. 2 जण आहेत डोनर ऍटम है ना, म्हणजे वेगवेगळे आहेत की डोनर ऍटम. हा बायडेंटेड लिगंड आहे, पण एक डोनर ऍटम नायट्रोजन आहे, एक डोनर ऍटम ऑक्सिजन आहे. ओके, मग आता मग अरेंजमेंट बघा काय आहे. तर या अरेंजमेंट मध्ये डोनर ऍटम, आता मी त्याला असं ट्विस्ट केलं, याला काय केलं, असं ट्विस्ट केलं, ठीक आहे. ट्विस्ट केल्यावर असा दिसेल, तर तेच आहे हे पहा, NH2. हे पहा हा NH2, इकडे लक्ष द्या. NH2 नंतर कोण आहे, CH2. CH2 नंतर CO आणि CO नंतर O. हे पहा NH2 CH2 CO O. तर इथं इलेक्ट्रॉनची पेअर कोण देऊ राहिला, नायट्रोजन आणि ऑक्सिजन, कारण नायट्रोजन आणि ऑक्सिजन तुमच्या डोनर ऍटम आहेत, बरोबर. मग आता नायट्रोजन ऑक्सिजन, इकडे पण नायट्रोजन ऑक्सिजन. अरेंजमेंट समजली. आता या अरेंजमेंट मध्ये बघितलं तर NH2 सेम साइडला आहेत, म्हणजे हा कोण आहे, सिस. कोण आहे, हा सिस. पण आता मी चेंज केलं, याला ट्विस्ट केलं है ना. ट्विस्ट केल्यानंतर काय होईल, O नेला वर आणि हा NH2 खाली, उलट केलं, अरेंजमेंट बदलली है ना. अरेंजमेंट बदलली, O वर NH2 खाली. आता NH2 कुठे आहेत, अपोजिटला, म्हणजे सेम लिगंड अपोजिटला, आणि अपोजिटला आले म्हणून ट्रान्स. समजलं, हा कोणता दाखवेल, सिस आणि ट्रान्स. क्लिअर आहे का, सिस ट्रान्स समजलं का. MAB2. AB2 हा AB2 जो आहे तो बायडेंटेड आहे, पण कोणता आहे तो AB जो लिगंड आहे तो बायडेंटेड आहे, पण डोनर ऍटम 2 आहेत, ते वेगवेगळे आहेत. डोनर ऍटम दोन्ही वेगवेगळे आहेत, ठीक आहे. नंतर आता आपल्याला जॉमेट्रिकल आयसोमर कोणामधलं बघायचं आहे, ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स. आता ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स कसा असते रे, हे पहा. पहिले तर हा मेटल,
या मेटलला पहिले हे 4 जण जसेच्या तसे. ओके, हे स्क्वेअर प्लेनर सारखंच आहे की नाही, फक्त चेंज काय करतो मी, एक वर आणि एक खाली. याला म्हणतात ऑक्टाहेड्रल. याला काय म्हणतात, ऑक्टाहेड्रल. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा आपला स्क्वेअर प्लेनर आहे. ठीक आहे, हा स्क्वेअर प्लेनर आहे. आता असा दाखवतो. हा काय आहे आपला स्क्वेअर प्लेनर, दिसू राहिला व्यवस्थित. ओके, आता मला याला बनवायचं आहे ऑक्टाहेड्रल. काय बनवायचं आहे, ऑक्टाहेड्रल. आता ऑक्टाहेड्रल बनवण्यासाठी काय करतो मी पहा, एक असा वरच्या साईडला, ओके, आणि दुसरा खालच्या साईडला. याला म्हणतात ऑक्टाहेड्रल. काय म्हणतात त्याला, ऑक्टाहेड्रल. ठीक आहे, काय म्हणतात त्याला, ऑक्टाहेड्रल. तसं याचं अजून एक नाव आहे, सांगा बरं. हे जोडलं काय तयार होते, स्क्वेअर. अरे हे जोडलं तर प्लेनवाले जोडले तर स्क्वेअर. स्क्वेअर, पिरॅमिड, खाली एक पिरॅमिड. काय होणार, स्क्वेअर, स्क्वेअर बाय पिरॅमिड. स्क्वेअर तयार उराला आणि 2 पिरॅमिड तयार उराले, तर स्क्वेअर बाय पिरॅमिडल आहे ना. हा, तर त्याला ऑक्टाहेड्रलला तुम्ही स्क्वेअर बाय पिरॅमिडल पण म्हणू शकता. तर हे जे जॉमेट्री आहे तुमची, हे कोणती आहे, ऑक्टाहेड्रल. म्हणजे अशा प्रकारची अरेंजमेंट आहे. आता याच्यात अँगल समजून घ्या एकदा. ठीक आहे, अँगल जर तुम्ही लक्षात घेतले तर जे स्क्वेअर प्लेनर वाला पार्ट होता आहे ना, हे वरचे 2 सोडून द्या. यांच्यामध्ये अँगल 90, 90, 90, 90, याच्यामध्ये 90 आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये ना याच्यामध्ये किती आहे, 90. अरे हाही नाही काय बदललं काय काही, हा 90च आहे ना. हा, तर याच्यामध्ये अँगल 90 डिग्री, याच्यामध्ये 90, याच्यामध्ये 90, याच्यामध्ये 90. अरे 90 आहेत ना. हा, याच्यामध्ये 180, याच्यामध्ये 180. आता मला सांगा, समजा असं कन्सिडर करा. ठीक आहे, हा क्लोरीन आहे, हा क्लोरीन आहे, क्लोरीन क्लोरीन. अपोजिटला बॉन्ड अँगल किती आहे, 180 डिग्री. आता हा क्लोरीन मी इथून उचलला, इथं नेला. इथं NH3 होता, तो समजा इथं नेला. समजू राहिलं. आता क्लोरीन कुठं आहे, इथं, आणि एक क्लोरीन कुठं आहे, इथं. बॉन्ड अँगल किती झाला, 90 डिग्री. पहिले किती होता, म्हणजे बॉन्ड अँगल चेंज झाला, अरेंजमेंट चेंज झाली, म्हणजे हा जॉमेट्रिकल आयसोमर दाखवते. अरे दाखवते ना, जॉमेट्रिकल आयसोमर दाखवते. क्लियर आहे, ओके. हा बघा, तर हे अशा पद्धतीची अरेंजमेंट म्हणजे ऑक्टाहेड्रल. ठीक आहे, आणि हा सेंट्रल मेटल, आणि हे तुमचे इथं काय अटॅच असतील, लिगंड्स. 6 लिगंड्स असतील आहे ना. 6 लिगंड्स मोनोडेंटेड वाले, बायडेंटेड वाले आले 3च येतील. अरे बरोबर का. हा, तर आता ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स आपल्याला कशामध्ये सापडते, MA4B2. मग याच्यामध्ये सापडेल का सांगा बरं मला, MA6, MA5B, MA6 सापडेल का, म्हणजे हा. आता समजा हे सगळेचे सगळे सारखे आहेत है ना. हा तुमचा सेंट्रल मेटल M, आणि हे सगळे काय आहेत, A आहेत. मग आता समजा याच्या हा A आहे, याच्या अपोजिटला काय आहे, बरोबर. अरे क्लिअर का, हा A आहे, याच्या अपोजिटला A. सर तुम्ही म्हणसाल याच्यामध्ये अँगल 180 आहे. आता मी काय करतो, याला काढतो, इथं लावतो. आता याला काढून इथं लावलं तर याला काढून इथं लावावं लागेल. तुम्ही म्हणसाल सर आता हा इथं लावला तर आता तर अँगल बदलला, A चा अँगल किती झाला, 90 डिग्री. पहिले A चा किती होता, 180. तुम्ही म्हणसाल बदललं. अरे पण हा बी Aच होता जेव्हा इथं नेला तेव्हा, म्हणजे A चा अँगल 180 आहे. म्हणजे अरेंजमेंट बदलली का, नाही. म्हणजे MA6 जो आहे तो दाखवेल का जॉमेट्रिकल आयसोमर, हा जॉमेट्रिकल आयसोमर दाखवणार नाही. MA5B, MA5B चेक करू आपण. हा
चेक करू ना. हा, आता समजा असं कन्सिडर करा, हा बी आहे, हा काय बी, बाकीचे सगळे काय आहेत, हे बाकी सगळे ए, हा बी आहे. ओके बर, मग आता हा बी आहे, बाकी सगळे ए आहेत. मग आता ए आणि बी मध्ये अँगल किती आहे, ए आणि बी मध्ये अँगल किती आहे, 90 डिग्री. आता मी याला उचलतो, याला नेतो इथं. क्लिअर. मग हा बी काढला, इथं नेला, आणि हा गेला इथं. मग आता तुम्ही म्हणसाल सर ए आणि बी मध्ये अँगल किती झाला, 180 डिग्री झाला. ए आणि बी, हा बी काढून इथं नेला तर अँगल 180 होणारच. आता मला सांगा, हे स्ट्रक्चर सध्या जो ए आहे तो इथं आहे, बी इथं आहे. ओके, आता बी काढून तुम्ही इथं नेला. ओके, आता मला सांगा, हा बी आहे तर हा ए आहे, हा ए आहे, हा ए आहे, हा बी आहे. मग हा बी आहे तर बी ला 90 डिग्री मध्ये कोण आहे, ए. बी ला 180 डिग्री मध्ये कोण आहे, ए. आता तुम्ही याला उचललं, इथं नेलं, याला इथं नेलं. बी ला 180 डिग्री मध्ये कोण आहे, ए. बी ला 90 डिग्री मध्ये कोण आहे, चेंज झालं का. कारण बी ला, अरे तुम्ही या स्ट्रक्चरला असं बी दाखवू शकता, सेमच बनेल ते. याला तुम्ही असं बी दाखवू शकता. अरे समजून राहिलं का, स्ट्रक्चर सेम, कोणत्या इकडून पहा तुम्हाला सारखंच दिसतंय पहा. हे असं आहे, समजा हा बी आहे, मी हाती जो पकडेला आहे तो बी आहे. आता बीच्या रिस्पेक्ट मध्ये हे सगळे काय आहेत, सगळे ए आहे ना. मग आता बीच्या 90 डिग्रीला ए, बीच्या 180 डिग्रीला ए, बरोबर. आता हा बी काढून मी इथं नेला, हा ए काढून इथं नेला. आता हा बी आहे, बीच्या 180 डिग्रीला ए, बीच्या 90 डिग्रीला ए. मग मला सांग बरोबर, अरेंजमेंट चेंज होऊ राहिली का, अरे होणच नाही राहील ना. म्हणजे हा बी दाखवेल का, नाही दाखवेल. तुम्ही हो म्हटलं होतं, ठीक आहे. दाखवते का तो, नाही दाखवत. ठीक आहे, नेक्स्ट. ओके नेक्स्ट, म्हणजे हा बी दाखवणार नाही. मग दाखवते कोण, यम A4B2, यम A4B2 दाखवते. आता यम A4B2 दाखवते, यम A4BCB दाखवते, आणि यम A2B2 पण दाखवते. ठीक आहे, हे दाखवतं. आता एक एक आपण डिस्कस करू. आता यानं AA2 म्हटलं, ए आला म्हणजे हा बायडेंटेड लिगंड आहे. पण दोन्ही डोनर ॲटम काय आहेत, सेम आहेत. ए आहे तो, ए बी असता तर डोनर ॲटम वेगळे, इथं दोन्ही डोनर ॲटम काय आहेत, सेम आहेत. ठीक आहे, तर बघा आता पहिलं एक्झाम्पल पाहू आपण कशामधलं, यम A4B2, यम A4B2. आता यम A4B2 मध्ये एक्झाम्पल घेतलं त्यानं, जसं बघा 4 NH3 आणि 2 Cl. याला समजा A4 म्हणा आणि याला B2 म्हणा, आणि CO म्हणजे कोण आहे तुमचा, मेटल, म्हणजे यम A4B2, यम A4B2. आता हे जर तुम्ही अरेंजमेंट बघितली तर हा यम आहे, याला 1 2 3 4 5 6 जण, परत यम 1 2 3 4 5 6 जण. ठीक आहे, आता काय लावायचे आहेत सांगा, 2 Cl आहेत आणि 4 का आहेत, NH3, 2 Cl आणि 4 NH3. आता जर तुम्ही बघितलं 2 Cl आहेत तर हे 2 Cl मी इथं लावले, आणि 4 NH3 आहेत, 4 NH3. डोक्यावरून नाही चाललं ना, समजून राहिलं ना. हे बघा 4 NH3 आहेत. ओके, इकडे 2 Cl आहेत तर ते 2 Cl मी असे घेतले, आणि 4 काय आहेत, NH3. बघा आता या दोघांना जर डिस्कस केलं तर तुमच्या काय लक्षात येऊ राहिलं, इथं जे Cl आहेत ते ऍडजसंटला आहेत, यांच्यामध्ये अँगल किती आहे, 90 डिग्री. ठीक आहे, आणि इथं जर तुम्ही Cl बघितले तर Cl कुठे आहे, अपोजिटला आहे. मग इथं Cl अपोजिटला, म्हणून याला काय म्हणायचं, ट्रान्स. कारण जो अँगल होता तो किती झाला, 180 डिग्री, आणि इथं हा अँगल किती आहे, 90 डिग्री, म्हणजे हा कोण आहे, सिस है ना. सेम लिगंड ऍडजसंटला सिस, सेम लिगंड अपोजिटला ट्रान्स. समजलं, म्हणजे हा सिस ट्रान्स दाखवते. अरेंजमेंट चेंज झाली ना, अरेंजमेंट चेंज झाली. ठीक आहे, नेक्स्ट. आता पुढचा आहे यम A4BC. म्हणजे बघा हे A4 आहेत, हे 4 ए आहेत, हा Cl म्हणजे B आणि Br म्हणजे C, A4BC, आणि CO म्हणजे यम A4BC.
मग आता हे जर स्ट्रक्चर बघितलं तर सेंटरला कोण आहे, CO. COला 1 2 3 4 5 6. ठीक आहे. इकडे CO 1 2 3 4 5 6. ठीक आहे. आता रे जे दोन वेगळे आहेत त्याला अरेंज करा ना, है ना, कारण हे चार तर सारखेच आहेत. मग हे दोन वेगळे कोण आहेत, CL आणि BR. म्हणजे हा CL आणि हा BR एकदा ऍडजस्टंटला, आणि राहिले काय NH3. 4 आहेत आता NH3. देणारा नायट्रोजन आहे. ठीक आहे. त्यामुळे नायट्रोजनचा बॉन्ड दिसला पाहिजे. याच्यावर आहेत 2+. ठीक आहे. आणि इकडे CL आणि BR या दोघांना कसं केलं, अपोजिट. आणि इथं काय आहे, NH3. अरेंजमेंट बदलली की नाही बदलली सांगा. अरे बदलली ना, अरेंजमेंट चेंज झाली. कशी चेंज झाली, अरेंजमेंट कशी चेंज झाली सांगा. जे CL आणि BR होते यांच्यामध्ये अँगल किती आहे, 90 डिग्री है ना, आणि इथं CL आणि BR मध्ये अँगल किती आहे, 180 डिग्री. म्हणजे CL आणि BR च्या रिस्पेक्ट मध्ये हा कोण आहे, सिस, आणि CL आणि BR च्या रिस्पेक्ट मध्ये हा कोण आहे, ट्रान्स. अरे अरेंजमेंट वेगळी आहे ना, तर एकाला सिस म्हणणार एकाला ट्रान्स म्हणा. अरेंजमेंट बदलली. इथं CL BR मध्ये 90 डिग्री, इथं CL BR मध्ये 180 डिग्री. तर एक सिस आणि दुसरा ट्रान्स, म्हणजे हा सिस ट्रान्स दाखवते. ओके ठीक. MAA2B2, MAA2B2. आता याच्यामध्ये काय आहे, AA आला म्हणजे कोणता आहे तो, बायडेंटेड आला आहे ना. जसं फॉर एक्झाम्पल हा कोबाल्ट म्हणजे M, हा EN म्हणजे AA है ना, आणि हा CL हा AA2, आणि CL ला B म्हणतो मी, B2 असा आहे तो है ना. तर हा AA म्हणजे कोण आहे आपला, EN. आणि कोऑर्डिनेशन नंबर किती झाला, 6, कारण हा कोणता लिगंड आहे, बायडेंटेड. मग हा बायडेंटेड आहे तर 2 दूनी 4 आणि हे 2 6. म्हणजे बघा हा CO आहे, याला 6 जण अटॅच आहेत, 1 2 3 4 5 6. परत CO 1 2 3 4 5 6. ठीक आहे. आता बघा कोण आहे तरी तुमच्याकडे 2 CL आहेत. मग या 2 CL ला जेव्हा मी ऍडजस्टंटला ठेवतो, आणि एका केसमध्ये या 2 CL ला कुठे टाकलं मी, अपोजिटला. 2 CL ऍडजस्टंट, 2 CL अपोजिट. आता राहिला कोण, EN. पण EN हा बायडेंटेड लिगंड आहे, त्यामुळे इलेक्ट्रॉनच्या पेअर किती देणार आहे तो, 2, म्हणजे 2 बॉन्ड करणार आहे. मग आता EN मी इथं लावतो ना रे, का, कारण तो इकडून बॉन्ड करील आणि इकडून बॉन्ड करील, 2 जण देणार आहे ना. इथं नव्हते लावू शकत कारण इकडचा बॉन्ड खाली होता का त्याला. एक तुम्ही आता इथं नाही लावू शकत कारण इथचा बॉन्ड होईल आहे, आता तुम्हाला इथं लावा लागेल. आणि हा इकडून एक बॉन्ड करील आणि इकडून एक बॉन्ड करील. समजलं का. तर असं स्ट्रक्चर तयार होणार. ओके. आणि दुसऱ्यामध्ये EN कुठे लावसाल, इथं चालते का EN, कारण इकडला बॉन्ड होईल आहे. आपल्याला ENच्या दोन्ही बाजूने बॉन्ड खाली पाहिजेत, कारण तो बॉन्ड किती करणार आहे, 2. ENच्या दोन्ही बाजूने बॉन्ड खाली पाहिजे, मग इकडून आणि एक इकडून. ठीक आहे. आणि याच्यावर चार्ज 1+. आता दोघांमध्ये फरक काय आहे, दोघांमध्ये फरक आहे की इथं CL मध्ये अँगल 90 डिग्री आहे आणि ऍडजस्टंटला आहे म्हणजे सिस आहे. इथं CL अपोजिटला आहे, तर बॉन्ड अँगल किती आहे, 180 डिग्री, म्हणजे हा कोण आहे, ट्रान्स आहे. म्हणजे यानं सिस आणि ट्रान्स दाखवलं. म्हणजे तुम्हाला असं विचारू शकतात बस सिस ट्रान्स आयसोमर ड्रॉ करा बोर्ड एक्झाम मध्ये है ना. आणि जर याच्यात क्वेश्चन आला तर एंट्रान्स मध्ये, विच ऑफ द फॉलोइंग शो सिस ट्रान्स आयसोमर किंवा जॉमेट्रिकल आयसोमर, अशा टाईपचा क्वेश्चन येईल ना. हा नंतर ट्राय धिस म्हणतो, ड्रॉ स्ट्रक्चर ऑफ सिस ट्रान्स आयसोमर, सिस ट्रान्स आयसोमर ऑफ FeNH3/2 CN/4-. पहिले सांगा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, किती आहे कोऑर्डिनेशन नंबर, 6. ठीक आहे. मग कसं येणार, Fe 6 कोऑर्डिनेशन नंबर, 1 2 3 4 5 6. ठीक आहे. परत Fe 1 2 3 4 5 6 झालं 6. आता पुढे काय म्हणत आहे, 2 NH3 आणि 4 CN आहेत. 2 NH3 त्याचं काम आहे आपल्याला, जे 2 वाले आहेत ते आपल्या कामाचे आहे ना, जे 2 आहेत ते आपल्या कामाचे, कारण त्या दोघांना आपण कसं ठेवणार, एकदा सिसवर आणि एकदा ट्रान्सवर. म्हणजे काय होणार, 2 NH3 आहेत, तर हा एक NH3 आणि त्याच्या ऍडजस्टंटला हा एक NH3.
अरे बरोबर का? हा, मग इथं काय करतो मी, हा एक NH3 आणि त्याच्या अपोजिटला हा एक NH3. ओके, आता काय राहिले, 4 CN. CN हा, CN 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 हा, CN जोडेल C दाखवा लागते हा, नाही तर CN लिहिसाल तर N जोडेल NC होईल तो, आहे ना. तर C जोडेल दाखवा लागते आपल्याला. आणि याच्यावर चार्ज किती आहे, 1 मायनस. इथं पण CN, इथं CN, इथं CN आहे ना, इथं CN CN आणि याच्यावर चार्ज 1 मायनस. ओके, आता जर तुम्ही इथं बघितलं तर NH3 90 डिग्री ऍडजसंट सिस है ना, इथं NH3 अपोजिट 180 डिग्री ट्रान्स, सिस आणि ट्रान्स. क्लियर आहे? ओके, अरेंजमेंट चेंज झाली, जॉमेट्रिकल आयसोमर दाखवला. ड्रॉ जॉमेट्रिकल आयसोमर ऑफ PtCl2 n/2. केला वाटते आपण, हाच केला का? पीटी फक्त CO आला, इथं CO होता आणि इथं कोण आहे, पीटी आहे. तर एवढं होमवर्क करसाल, जमेल ना? हा, तर एवढं घरी करून पाहिजे. ओके, सिंपल. नेक्स्ट. तर हा JEE नीट पॉइंट ऑफ व्ह्यू, स्टेट बोर्डच्या बुकमध्ये नाही आहे बघा. तर फेसियल अँड मेरिडोनियल आयसोमेरिझम MA3B3. आता MA3B3 काय आहे? A3B3 म्हणजे 3 लिगंड सारखे 3 लिगंड सारखे आहे ना, म्हणजे 3 सारखे 3 वेगळे असंही म्हटलं चालते. हे 3 सारखे आहेत आणि हे 3 सारखे आहेत. 2 टाईपचे लिगंड आहेत, एक A आणि एक B. त्यातले 3 वेगळे आहेत आणि 3 वेगळे आहेत. ओके, मग आता जसं फॉर एक्झाम्पल हा सेंट्रल मेटल आहे तुमचा, इथं हा समजा तुमचा सेंट्रल मेटल आहे M. ओके, सेंट्रल मेटल इथं M आहे. तो त्यात ते थोडं समजायला तुम्हाला भारी जाईल, मी तुम्हाला माझ्या भाषेत समजून सांगतो. ओके, बघा, समजा हा त्यांना जे एक्झाम्पल दिलाय ते किंवा आपण असं करून पाहू पहिले. समजा माझ्याजवळ M नावाचा मेटल आहे, 1 2 3 4 हे बघा, जास्त काही डोकं लावायचं काम नाही, मी एकदम सोपी ट्रिक सांगतो, त्या ट्रिकनं काम करू आपण. 3 A आहेत माझ्याजवळ, 3 B आहेत. जेव्हा मी 3 A एकाच प्लेन मध्ये लावतो, एकाच प्लेन मध्ये लावतो म्हणजे इथं A लावला, इथं A लावला आणि इथं A लावला, हे एकाच प्लेन मध्ये, बरोबर. आणि राहिले कोण, B. तर हा B, हा B आणि हा एक B. अरे ओके, ठीक आहे. आता मी चेंज करतो. आता मी A जो आहे 2 A एका प्लेन मध्ये लावले आणि तिसरा A तुम्ही इथं लावला, म्हणजे इथं A कसे होते पहा बरं. प्लेनर याच्यात तुम्हाला तिन्ही A दिसू राहिले, इथं तिन्ही A दिसू राहिले का एका याच्यात? नाही. आता हे प्लेन मध्ये आहेत पण हा आहे का प्लेन मध्ये? नाही. ठीक आहे, आता राहिले काय, B. हे B लावले. ओके, आता बघा, हे जर तुम्ही आता बघा, आता जर तुम्ही या 3 A ला बघितलं, तुम्हाला असं दिसेल. अरेंजमेंट बघा कशी दिसते, अशी दिसू राहिली. या 3 A ची अरेंजमेंट एकाच प्लेन मध्ये आहे आणि इथं जर तुम्ही या 3 A ची अरेंजमेंट पाहिली, आहे का एका प्लेन मध्ये? आता नाही. अरे दोन अलग अलग दिसू राहिले ना. अरे ही अरेंजमेंट आणि ती अरेंजमेंट फरक आहे की नाही? हा, तर आता बघा, जेव्हा हे 3 A तुम्हाला, हे पहा, हे 3 A कसे दिसू राहिले, एका प्लेन मध्ये आहेत का रे? और 3 A एका प्लेन, हे 2 आहेत एका प्लेन मध्ये, हा आहे का? नाही. आणि इथं, इथं बघा, हे 3 A एकाच प्लेन मध्ये आहेत. जेव्हा हे तिघ जण एकाच प्लेन मध्ये आहे तेव्हा त्याला मेरिडोनियल म्हणतात, है ना. मेरिडिओनल, काय म्हणतात? मेरिडिओनल, है ना, शॉर्ट मध्ये मर, है ना, मेरिडिओनल. ओके, जेव्हा तिन्ही एका प्लेन मध्ये आहेत तेव्हा.
ओके. आणि इथं इथं जे 3 ए आहेत त्यातले 2 एका प्लेन मध्ये आहेत, एक आहे का त्या प्लेन मध्ये? नाही आहे. तेव्हा त्याला काय म्हणतात? फेसियल. काय म्हणतात त्याला? फेसियल. फॅक म्हणतात है ना, फेसियल. म्हणजे अशा टाईपचे अरेंज. हे कधी दिसेल तुम्हाला? म्हणजे फॅक आणि मर म्हणतात त्याला है ना, फॅक आणि मर. सिस्टान्स म्हणतात काय याला? नाही, काय आहे? फॅक आणि मर. फॅक आणि मर तुम्हाला कधी पाहायला भेटेल? जेव्हा 3 लिगंड अशा 2 पेअर असतील है ना. 3 लिगंड आणि दुसरे 3 लिगंड हे वेगळे आहेत है ना. जसं इथं बघा 3 NH3 आहेत आणि 3 कोण आहेत? वॉटर है ना. 3 NH3 आणि 3 वॉटर. म्हणजे समजा तुम्ही ए म्हणा याला, हा यम तुमचा, हा A3 आणि हा P3 असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. तर त्या अरेंजमेंट मध्ये आपण फॅक आणि मर म्हणतो. कसं लक्षात ठेवसा? जेव्हा 3 ए म्हणजे 3 लिगंड एकाच प्लेनवाल्या पार्ट मध्ये काढले तर मर, आणि 2 एका याच्यात आणि एक है ना, एक दुसऱ्या प्लेन मध्ये आहे ना, तेव्हा त्याला काय म्हणायचं? फेसियल. बघा या अरेंजमेंट वरून तुमच्या ते लक्षात येईल. हे अरेंजमेंट आहे आपली. ओके, हे अरेंजमेंट आहे. आता असं कन्सिडर करा, हा आणि हा ए आहे. आता हे दोन तर एकाच प्लेन मध्ये आहेत बघा, अशावाल्या प्लेन मध्ये, एका प्लेन मध्ये. हा आहे का एका प्लेन मध्ये? हे प्लेन बदल, आता हे प्लेन असं आहे. ठीक आहे. मग आता जर तुम्ही यांना ऑब्झर्व केलं तर हे 2 आणि हा एक, याला कसं जॉईन करसाल? असं असं आणि असं जॉईन केलं आहे ना. तर हे जे 3 जण आहेत, 3 ए जे तुम्हाला दिसू राहिले, यातले 2 एका प्लेन मध्ये आहेत, एक एका प्लेन मध्ये नाही आहे, तेव्हा म्हणायचं फॅक. फॅक काय म्हणतात? फेक नाही, फॅक काय म्हणतात त्याला? फॅक. ठीक आहे. फेसियल काय म्हणायचं तेव्हा? फेसियल. 2 एका याच्यात एक वेगळा आहे ना, असं. आता जर मी हा उचलला, ए आहे आपला हा, आणि हा ए मी इथं घेतला आणि हा बी इकडे शिफ्ट केला. आता हा बी ए, हा बी ए, हा बी ए, तिन्ही सारखे झाले, तेव्हा त्याला काय म्हणायचं? मर. मेरिडोनियन आहे ना, मेरिडिओनल आहे ना, मेरिडिओनल. ठीक आहे. जेव्हा हे तिन्ही एका प्लेन मध्ये असले, ए ए ए, आणि एक ए जर वर असला तर फॅक आहे ना, फेसियल. समजलं आता? ठीक आहे. नंतर नंतर आपल्याला बघायचं आहे ऑप्टिकल आयसोमर. कोणते आयसोमर? ऑप्टिकल आयसोमर. नाही इतक्या लवकर काय ब्रेक? हा, अरे शिकू देता, टॉपिक कंप्लीट करू देता की नाही? एका घंट्यात कुठे ब्रेक पाहिजे? डायरेक्ट 2 घंट्यानं ब्रेक आहे फिजिक्सच्या आधी. हा, चला बघा. आता नेक्स्ट आहे ऑप्टिकल आयसोमर किंवा इनॅन्शोमर. हे पण मी तुम्हाला शिकवलेले आहेत ना ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. ऑप्टिकल आयसोमर किंवा इनॅन्शोमर जे प्लेन पोलराइज लाईट ह्यांच्या प्लेनला रोटेट करतात, क्लॉकवाईज मध्ये, अँटी क्लॉकवाईज मध्ये, असं शिकवलेलं आहे मी है ना. तर ऑप्टिकल आयसोमरलाच आपण इनॅन्शोमर म्हणतो. आणि जे कॉम्प्लेक्स मॉलिक्युलर आयन दॅट आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ ईच अदर आर इनॅन्शोमर्स. म्हणजे इनॅन्शोमर्स ह्या नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज असतात. नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज, जसे आपले हात सांगितलं होतं ना, आपले 2 हात हे मिरर इमेज, आणि हे सुपर इम्पोज होतात का? नाही. इकडून इकडून अंगठे इम्पोज झाले नाहीत. ओके. तर हे नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज आहेत. तर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज कशा असतात? कायरल असतात. कायरल म्हणजे असिमेट्रिक आहे ना. कायरललाच तुम्ही काय म्हणू शकता? असिमेट्रिक. ठीक आहे. आणि इनॅन्शोमर्स हॅव आयडेंटिकल प्रॉपर्टीज, हाऊएव्हर डिफर इन देअर रिस्पॉन्स टू द प्लेन पोलराइज लाईट. प्लेन पोलराइज लाईटला आपण PPL म्हटलं होतं, आठवते का? PPL, प्लेन पोलराइज लाईट, जो सिंगल प्लेन मध्ये व्हायब्रेट करते, त्याला आपण म्हटलं होतं प्लेन पोलराइज लाईट. मग प्लेन पोलराइज लाईट सोबत जो रिस्पॉन्स आहे तो वेगळा आहे. जर असा इनॅन्शोमर दॅट रोटेट प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट टू राईट, राईट म्हणजेच क्लॉकवाईज. म्हणजे हा असा लाईट आहे समजा, हा कसा रोटेट झाला? क्लॉकवाईज, म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं. तर असा राईट साईडला जर रोटेट झाला तर आपण त्याला म्हणतो डेक्स्ट्रो आयसोमर. काय म्हणतो त्याला? डेक्स्ट्रो आयसोमर. आणि समजा हा प्लेन पोलराइज लाईट आहे आणि याला रोटेट केला अँटी क्लॉकवाईज मध्ये, म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं आहे ना, तर आपण म्हणजे लेफ्टला रोटेट केलं तर आपण त्याला काय म्हणतो? अँटी क्लॉकवाईज. आणि म्हणजे तो कोणता आयसोमर आहे? लिओ. डेक्स्ट्रो साठी स्मॉल डी, लिओ साठी स्मॉल एल. ओके. डेक्स्ट्रो
प्लेन पोलराइज लाईटला प्लेनला कुठं रोटेट करते, क्लॉकवाईज मध्ये, आणि लिओ अँटी क्लॉकवाईज मध्ये. ठीक आहे, असे दोन असतात. मग आता जसं आहे ना एक्झाम्पल दिलं ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स मध्ये. ओके, तर CO EN/3 3+ कोऑर्डिनेशन नंबर 6 ऑक्टाहेड्रल आहे, कारण हा कोणता लिगंड आहे, बायडेंटेड. म्हणजे कसा दिसेल हा CO 1 2 3 4 5 6. ठीक आहे, परत CO 1 2 3 4 5 6. ठीक आहे, आता बघा कसे काढणार तुम्ही हे. आणि आपल्याला काढायची काय आहे रे, अरे काय काढायची आहे, मिरर इमेज काढायची आहे ना. हा, तर हा कोण आहे आपला मिरर, हा कोण आहे मिरर. आता बघा, आता 3 EN आहेत आणि EN हा बायडेंटेड लिगंड आहे, म्हणजे आपल्याला त्याच्या दोन्ही साईडनं बॉन्ड दाखवा लागेल. जसं फॉर एक्झाम्पल एक EN मी इथं लावला तर इकडून बॉन्ड करीन, इकडून बॉन्ड करील. आता EN इथं चालते का, आता EN घ्या लागेल इथं, कारण तो इकडून बॉन्ड करील, इकडून बॉन्ड करील आहे ना. आता इथं चालत नाही, आता घ्या लागेल इथं, तर हा इकडून बॉन्ड करील आणि इकडून बॉन्ड करील, आणि याच्यावर किती प्लस आहेत, 3+. ओके, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही हा काढला. आता हा जो आहे याची आपल्याला मिरर इमेज ड्रॉ करायची आहे. मिरर इमेज कशी असते, मिरर मध्ये जे वर आहे ते वरच दिसते, जे खाली आहे ते खाली. मिररच्या पुढे कधी उभी राहिलो आपण है ना, आपला चेहरा वर असते, तर मिरर मध्ये वरच दिसते ना, खाली दिसते का नाही. ठीक आहे, जे मिररच्या जोड असते ते मिररच्या जोडच दिसते, जे मिरर पासून दूर असते ते मिररच्या दूर दिसते. जसं फॉर एक्झाम्पल हा जो आहे इकडे बघा, मिरर पासून हा जोड आहे, म्हणजे मिरर मध्ये हा जोड दिसेल, जोड दिसेल म्हणजे इथंच दिसेल तो. अरे समजलं का, हा मिरर मध्ये असं दिसेल ना. हा, आता हा मिरर हा वर आहे तर मिरर मध्ये बी वरच दिसेल, फक्त हा मिरर पासून दूर आहे तर इकडे बी मिरर पासून दूर, म्हणजे हा EN इथं दिसेल. अरे बरोबर आहे का, ठीक आहे ना. हा, नंतर हा EN खाली आहे तर मिरर मध्ये बी खालीच दिसेल, मिरर पासून दूर आहे तर इकडे मिरर पासून दूर दिसेल. क्लिअर आहे का, अरे क्लिअर आहे का, मिरर इमेज काढता येईल ना. हा, ओके. तर एकाला काय म्हणायचं D, तर दुसऱ्याला काय, अरे C ट्रान्स नाही रे, एक D आणि एक L. तुम्ही D म्हणू शकता किंवा प्लस, एकाला प्लस म्हटलं तर दुसऱ्याला मायनस म्हणता येईल. ठीक आहे, असं एक D डेक्स्ट्रो आयसोमर, लिओ आयसोमर, किंवा प्लस आणि मायनस असंही म्हणू शकता. क्लिअर, समजलं का. तर हा कोणता आयसोमर आहे, हे नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज आहे. उचलून पहा, याला ठेवा असं, याला जर याच्यावर ठेवसाल तर हा EN कुठे चालला इथं, मग इथं EN आहे का इम्पोज करायसाठी, नाही. म्हणजे कसा आहे नॉन सुपर इम्पोजेबल, कसा आहे नॉन सुपर इम्पोजेबल. ठीक आहे, मी डायरेक्ट पूर्णच नाव लिहितो, हा डेक्स्ट्रो आणि हा लिओ, एक डेक्स्ट्रो आणि दुसरा लिओ. ओके, नंतर दुसरा, आता ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स एक्झिस्टिंग ॲज बोथ जॉमेट्रिक अँड ऑप्टिकल. म्हणजे आता ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स असा आहे जो जॉमेट्रिकल पण दाखवते, ऑप्टिकल पण दाखवते, दोन्ही दाखवते. आता जॉमेट्रिकल आणि ऑप्टिकल दोन्ही दाखवते. एक्झाम्पल त्याने दिलं PtCl2 EN2/2+ आहे ना, तर EN2 आहे म्हणजे हा बायडेंटेड लिगंड 2 वेळा आहे, म्हणजे हा 4 आणि हा 2 किती झाला 6. कोऑर्डिनेशन नंबर 6 ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स. आता बघा मी काय करतो, हा PT आहे, किती जण अटॅच आहे, 6 जण. ठीक आहे, मला नंतर याची मिरर इमेज लागेल ना, अरे मिरर इमेज लागेल ना. हा, परत PT, ठीक आहे. काय करू राहिलो मी ते पहा, आता लक्ष द्या. हा जो पार्ट आहे माझा तो कोण आहे, माझा मिरर. ठीक आहे, आपण काय ठेवलेला आहे मिरर.
ओके, आता मी याला कसं ठेवू शकतो ते पहा. माझ्याकडे काय आहेत, 2 CL आहेत आणि 2 EN आहेत. जे 2 CL आहेत त्या 2 CL ला एकदा ठेवतो मी ऍडजसंटला. ठीक आहे. 2 CL ऍडजसंटला ठेवले एकदा. 2 CL ला कुठे ठेवतो मी, अपोजिटला. ठीक आहे, 2 CL ऍडजसंटला, 2 CL अपोजिटला. आता राहिले कोण, 2 EN. EN दोन्ही बाजूने बॉन्ड करावे, म्हणजे EN इथं चालणार नाही, इथं चालते, कारण तो इकडून बी बॉन्ड करू शकते, इकडून बी बॉन्ड करू शकते. बरोबर. सेम EN इथं चालणार नाही, इथं चालते, कारण तो इकडून बॉन्ड करू शकते, इकडून बॉन्ड करू शकते. ठीक आहे, त्याच्यावर चार्ज किती आहे, 2+. ओके, अरे समजलं का. आता इथं 2 CL अपोजिटला ठेवले, 2 EN राहिले. ते जे 2 EN राहिले तो इथं ठेवा लागेल, कारण तो इकडून बॉन्ड करेल, इकडून बॉन्ड करेल. एक EN इकडून बॉन्ड करेल, इकडून बॉन्ड करेल. अरे समजलं का. आणि त्याच्यावर बी किती प्लस आहेत, 2+. ठीक आहे, किती प्लस आहेत, 2+. आता मला सांगा, इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर जे 2 CL आहेत, जे 2 CL आहेत ते कुठे आहेत, ऍडजसंटला, म्हणजे हा सीस आहे. अरे सीस आहे का. आणि इथं 2 CL कसे आहेत, अपोजिटला, म्हणजे हा कोण आहे, ट्रान्स. म्हणजे हा सीस आणि ट्रान्स आहे. म्हणजे यानं जॉमेट्रिकल आयसोमर दाखवलं, सिस ट्रान्स आहे म्हणजे जॉमेट्रिकल दाखवलं. आता मला त्याची मिरर इमेज काढायची आहे, आणि ते जर नॉन सुपर इम्पोजेबल असले म्हणजे तो ऑप्टिकल आयसोमर आहे. मग आता याची मिरर इमेज काढा. आता याची जेव्हा तुम्ही मिरर इमेज काढसाल, जो मिरर मध्ये वर असते तो वर, जो मिररच्या जोड असते तो जोड. बरोबर. जो मिरर खाली असते तो खाली, जोड असते तो जोड, म्हणजे असं येईल ना मिरर इमेज. जो मिरर पासून दूर आहे तो मिरर पासून दूर. अरे असंच दिसेल का. हा, मग आता हे झालं. ठीक आहे, तिकडे बघा, मिरर मध्ये जे वर आहे ते वर, मिरर मध्ये जे खाली आहे ते खालीच दिसेल, जे मिररच्या जवळ आहे ते जवळ दिसेल. ठीक आहे, जे मिरर पासून दूर आहे ते दूर दिसेल, असं दिसेल. ठीक आहे. हा, आता सिस ट्रान्स मी आधीच काढला होता. आता हे याची मिरर इमेज आहे, सुपर इम्पोजेबल आहे की नॉन सुपर इम्पोजेबल आहे, बघा. सुपर इम्पोजेबल आहे की नॉन सुपर इम्पोजेबल आहे, नॉन आहे ना. अरे आहे का, कारण बघा जेव्हा तुम्ही याला उचलून याच्यावर ठेवसाल तर हा EN कुठे येऊ राहिला, हा EN कुठे येऊ राहिला, इथं. तर इथं इम्पोज करायला EN आहे का, नाही आहे. किंवा हा CL कुठे चालला बघा, हे 2 CL आहे, तर हा CL अठी जाईल, इथं CL आहे का इम्पोज करायला, म्हणजे हे नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज आहेत. आणि हे जर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज आहेत तर तुम्ही एकाला म्हणणार D तर दुसऱ्याला काय म्हणणार, L. एक D तर दुसरा L. आणि हे दोन्ही पण सीसच आहेत, दोन्ही पण काय आहेत, सीसच आहेत. ओके, एकाला D एकाला L, म्हणजे सीसवाला ऑप्टिकल आयसोमर दाखवते. आता ट्रान्सवाला चेक करू, ट्रान्सवाला दाखवते का. हे याची मिरर इमेज आहे, सुपर इम्पोजेबल आहे की नाही आहे. कारण जेव्हा तुम्ही याला उचलचाल, हा EN तिकडे, EN वर सुपर इम्पोज होणार, हा EN या EN वर सुपर इम्पोज होणार, हा CL या CL वर सुपर इम्पोज होणार, हा V याच्यावर. ठीक आहे, तर हे दोन्ही एकच आहेत. अरे हे दोन्ही एकच आहेत ना, वेगवेगळे आहेत का, नाही. तर हे सुपर इम्पोजेबल मिरर इमेज आहे, त्यामुळे डेक्स्ट्रोलिओ म्हणणार काय याला, म्हणजे ट्रान्सवाला D आणि L दाखवेल का, म्हणजे ट्रान्सवाला ऑप्टिकल आयसोमर दाखवेल का, नाही, सिसवाला दाखवेल. तर सिस आयसोमर ऑफ द कॉम्प्लेक्स शो ऑप्टिकल आयसोमर, आणि ट्रान्स आयसोमर डज नॉट शो ऑप्टिकल आयसोमर ॲज इट हॅज प्लेन ऑफ सिमेट्री. सिमेट्री आहे त्याच्यात, स्ट्रक्चर कसं आहे, सिमेट्रिकल आहे ना. आणि प्लेन ऑफ सिमेट्री असल्यामुळे, स्ट्रक्चर सिमेट्रिकल असल्यामुळे तो ऑप्टिकल आयसोमर दाखवत नाही. किंवा त्याची मिरर इमेज कशी आहे, सुपर इम्पोजेबल, त्यामुळे तो ऑप्टिकल आयसोमर दाखवत नाही. तर सिमेट्री, प्लेन ऑफ सिमेट्री, सेंटर ऑफ सिमेट्री हे शिकवायला आहे मी तुम्हाला ऑप्टिकल आयसोमर मध्ये. ठीक आहे, आज ते काही इथं आपण घेत बसू नये. सध्या लक्षात ठेवा, मिरर इमेज तुम्हाला मिरर इमेज वरूनही काढू शकता तुम्ही. मिरर इमेज कशा आहेत, सुपर इम्पोजेबल. ओके. Square planar complex do not show enantiomer since they have mirror plane and axis of symmetry. है ना. म्हणजे जर तुम्ही स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स घेतला तर त्याच्यामध्ये सिमेट्री असते. ते स्ट्रक्चर कसं आहे, सिमेट्रिकल. आणि सिमेट्री आली तर ऑप्टिकल आयसोमर थोडी दाखवते, कारण ऑप्टिकल आयसोमर साठी पहिलीच कंडिशन आहे असिमेट्रिक पाहिजे, है ना, सिमेट्री पाहिजे नाही. तर याच्यामध्ये स्क्वेअर प्लेनर मध्ये काय येते, सिमेट्री येते.
ओके, आणि त्याच्यामुळे स्क्वेअर प्लेनर वाल्यामध्ये आपण कोणते आयसोमर, ऑप्टिकल आयसोमर पाहत नाही. आपण फक्त ऑक्टाहेड्रल मध्ये ऑप्टिकल आयसोमर बघितले. ठीक आहे, आता याच्यासाठी काढून पहा म्हणते. ट्राय दिस. इनॅन्शोमर्स काढा लागतात तुम्हाला याचे. 6. कोऑर्डिनेशन नंबर किती आहे? 3 आहे, पण हा बायडेंटेड आहे म्हणजे किती झाला? 6. मग 6 आहे तर हा CR, याला 6 जण, 1 2 3 4 5 6. ठीक आहे, परत CR 1 2 3 4 5 6. मधात ठेवला मिरर, याला म्हटलं मिरर. कारण इनॅन्शोमर काढा लागतात म्हणजे काय लागतील? मिरर. ठीक आहे, आणि मिरर घ्यायला लागेल ना इनॅन्शोमर साठी. हा बघा आता काय होईल. OX 3 आहेत. OX हा बायडेंटेड लिगंड आहे, ऑक्झॅलेटो म्हणतात ना याला. हा, मग आता समजा एक OX तुम्ही इथं लावला तर इकडून इकडून 2 बॉन्ड केले. मग कुठं लावा लागेल? इथं. एक इकडून बॉन्ड, एक इकडून बॉन्ड, एक लावा लागेल इथं. एक इकडून बॉन्ड, एक इकडून बॉन्ड. झाला? अरे ठीक आहे ना. हा, मग आता पुढे याची मिरर इमेज कशी दिसेल? जो मिररच्या जवळ आहे तो मिररच्या जवळ, म्हणजे हा OX तुम्हाला इथं दिसेल. ठीक आहे, जो मिरर पासून दूर आहे तो मिरर पासून दूर इथं दिसेल. जो खाली आहे तो खाली मिररच्या जवळ आहे. बरोबर, याच्यावर 3 मायनस झालं. एकाला म्हणायचं डेक्स्ट्रो तर दुसऱ्याला काय म्हणायचं? लिओ. झाले इनॅन्शोमर, कारण हे नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज आहे. ठीक आहे, रेणुका काय दिवाळीचा नाश्ता लय झाला काय? ड्रॉ इनॅन्शोमर काय करावं लागतं? ड्रॉ इनॅन्शोमर्स आहे ना. अजून सिस ट्रान्स आयसोमर्स, इनॅन्शोमर्स आणि सिस ट्रान्स आयसोमर. मग आता दोन्ही काढा लागू राहिले. सिस ट्रान्स म्हणजे जॉमेट्रिकल आणि इनॅन्शोमर म्हणजे ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स आहे. आणि सिस वाला इनॅन्शोमर दाखवते, ट्रान्स वाला दाखवत नाही. म्हणजे हे होमवर्क करू शकता ना तुम्ही. 2 H2O आहेत आणि 2 OX आहेत. OX बायडेंटेड आहे, H2O मोनोडेंटेड आहे. 2 H2O ला एकदा ऍडजस्टंटला ठेवा, 2 H2O ला एकदा ऑपोजिटला ठेवा. करसाल? ठीक आहे, तर हे तुमच्यासाठी होमवर्क करून घ्या. क्वेश्चन. Which among the following complex exhibit geometrical as well as optical? Geometrical भी पाहिजे, ऑप्टिकल दोन्ही पाहिजेत, म्हणजे ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स पाहिजे है ना. मग आता ऑक्टाहेड्रल सगळेच आहेत वाटते. नाही, हे पहा NH3H2O Cl2 आता नाहीच आहे, स्क्वेअर प्लेनर आहे. स्क्वेअर प्लेनर वाला ऑप्टिकल दाखवत नाही है ना. बाकीचे पहा लागतात. मग आता तर इथंही 2 2 4च आहे, म्हणजे हा भी नाही आहे. म्हणजे या दोनपैकी एक उत्तर आहे. आणि आपल्याला जर जॉमेट्रिकल पाहिजे तर हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्स पाहिजे. आणि हेट्रोलेप्टिक हा तो होमोलेप्टिक आहे, हा कटला म्हणजे उत्तर कोणता आहे? अरे समजलं का? कसे काटले मी? काही ड्रॉ नाही केलं, तसंच काटलं आहे ना. की माझ्या डोक्यात फक्त एवढं चालू होतं की मला दोन्ही जर शो करायचे आहेत तर स्क्वेअर प्लेनर चालत नाही, म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर 4 वाला चालत नाही. मग कोऑर्डिनेशन नंबर 4 वाले 2 होते ते कट केले. ओके, मग हे 2 कट झाले. मग आता कोऑर्डिनेशन नंबर 6 वाले 2 आहेत, पण मला जॉमेट्रिकल पाहिजे. आणि जॉमेट्रिकल मध्ये होमोलेप्टिक चालत नाही, कारण जॉमेट्रिकल आयसोमर कोण दाखवतात? हेट्रोलेप्टिक दाखवतात. मग आता होमोलेप्टिक चालत नाही म्हणजे हा कटला, मग राहिला कोण? हा. तर आन्सर कोणतं करेक्ट आहे? डी. अरे बरोबर ना, 2 Cl आणि 2 EL. हा का कटला? कारण हा कसा आहे? होमोलेप्टिक. हा कसा आहे? होमोलेप्टिक. होमोलेप्टिक. आणि होमोलेप्टिक डज नॉट शो कोणता रे? डज नॉट शो जॉमेट्रिकल किंवा GI शॉर्ट मध्ये लिहितो ना. हा, डज नॉट शो जॉमेट्रिकल आयसोमर. ठीक आहे, GI जॉमेट्रिकल आयसोमर. आणि वरचे जे 2 आहेत है ना, हे वरचे 2, या वरचे 2 नॉट ऑक्टाहेड्रल. आणि हे जर ऑक्टाहेड्रल नाही आहेत
है ना. तर डज नॉट शो OI ऑप्टिकल आयसोमर. ठीक आहे. डज नॉट शो OI ऑप्टिकल आयसोमर. ऑक्टाहेड्रल नाही आहेत ना. अरे आपण ऑक्टाहेड्रल साठी शिकलो ना. ऑक्टाहेड्रल नाही आहेत तर ते OI दाखवतील का? नाही दाखवतील. सिंपल आहे. नेक्स्ट. विच अमंग द फॉलोइंग कॉम्प्लेक्स डज नॉट एक्झिबिट डिफरंट जॉमेट्रिकल आयसोमर. कोण जॉमेट्रिकल आयसोमर दाखवत नाही? कोण दाखवत नाही? होमोलेप्टिक. म्हणजे कोणता? ए. है ना. डज नॉट शो. है ना. डज नॉट शो. है ना. डज नॉट कोणता? जॉमेट्रिकल. कोण नाही दाखवत? कोणता? होमोलेप्टिक. होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स. होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स डज नॉट शो GI. है ना. डज नॉट शो GI. वाक्य तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवले तर क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होतात. है ना. जॉमेट्रिकल आयसोमर होमोलेप्टिक दाखवत नाही. नंतर आहे स्ट्रक्चरल. है ना. इथं आपले स्टेरिओ आयसोमर संपले. आता कोणते बघायचे आहेत? स्ट्रक्चरल. स्ट्रक्चरलला दुसरं नाव आहे कॉन्स्टिट्युशनल. आणि हे 4 आहेत. है ना. त्याच्यामधला पहिला, आता पहिले त्यांना सांगितले 4 कोणते आहेत. कोणता आहे? लिंकेज, आयोनायझेशन, कोऑर्डिनेशन आणि सॉल्व्हेट. है ना. लिंकेज, आयोनायझेशन, कोऑर्डिनेशन आणि सॉल्व्हेट 4 प्रकारचे आहेत. तर याच्यामध्ये काय असते? पजेसेस डिफरंट लिंकेजेस अमंग देअर कॉन्स्टिट्युएंट ॲटम्स. इथं लिंकेज वेगवेगळ्या आहेत. जॉमेट्रिकल मध्ये, ऑप्टिकल मध्ये लिंकेज वेगळ्या होत्या का? त्याच्यात लिंकेज सेम होते. याच्यात लिंकेज बदलल्या पण मॉलिक्युलर फॉर्म्युला, केमिकल फॉर्म्युला काय आहे? सेम आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? सेम आहे. पण लिंकेज बदलणार आहेत. आता लिंकेज कशा बदलणार आहेत ते आपण पाहू. ठीक आहे. तर तो 4 प्रकारचे आहेत. लिंकेज, आयोनायझेशन, कोऑर्डिनेशन आणि सॉल्व्हेट. ठीक आहे. एक एक डिस्कस करू आपण. पहिला आहे लिंकेज आयसोमर्स. कोणता आहे? लिंकेज आयसोमर. मग आता लिंकेज आयसोमर जे असतात, है ना, त्याच्यामध्ये काय असते? व्हेन द लिगंड हॅज 2 डिफरंट डोनर ॲटम्स. लिगंड मध्ये म्हणजे लिंकेज आयसोमर कधी तयार होते? लिंकेज आयसोमर कधी तयार होते? जेव्हा लिगंड हॅज 2 डिफरंट डोनर ॲटम. 2 डिफरंट डोनर ॲटम आहेत. अरे म्हणजेच 2 डिफरंट डोनर ॲटम आहेत म्हणजेच तो ॲम्बिडेंटेड आहे ना रे. ॲम्बिडेंटेड आहे ना. जर ॲम्बिडेंटेड लिगंड असेल तर तुम्हाला लिंकेज आयसोमर, म्हणजे एकदम सोपं आहे लिंकेज आयसोमर ओळखणं. तुम्हाला जर ॲम्बिडेंटेड लिगंड दिसला तर झालं काम, तो लिंकेज दाखवते. है ना. आणि ॲम्बिडेंटेड लिगंडचे एक्झाम्पल 2-4 आहेत जे मी तुम्हाला सांगेल आहे. SCN त्याला NCS लिहितात. NO2 त्याला ONO लिहितात. CN त्याला NC लिहितात. खतम. अरे बरोबर ना. त्यातलं कोणी दिसलं म्हणजे लिंकेज. जसं फॉर एक्झाम्पल यानं दाखवलं की NO2 आहे. तर NO2 ले 2 NO2 मायनस याला 2 डोनर ॲटम आहेत की नाही. एक N आहे आणि एक कोण आहे? O आहे. जसं यानं एक्झाम्पल घेतलं बा CO आहे. CO ला 5 NH3 आणि एक कोण आहे? NO2. 5 NH3 आणि एक NO2. ओके. आणि इथं 5 NH3 आणि ONO. लिंकेज बदलला की नाही? अरे लिंकेज बदलला ना. काय लिंकेज बदललाय बघा. टोटल 6 जण अटॅच आहेत. म्हणजे हा CO आहे. याला टोटल 6 जण आहेत. 1 2 3 4 5 6. ठीक आहे. परत CO याला 6 जण आहेत. 1 2 3 4 5 6. ठीक आहे. आता जर तुम्ही बघितलं तर 5 NH3 आहेत. तर 5 NH3 लावतो मी. NH3 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 NH3. ठीक आहे. NH3 किती झाले? 5. सेम इथं तसंच 5 NH3 लावतो. ओके. 5 NH3 लावले. फक्त आता चेंज काय करतो बघा. इथं लावता वेळेस मी लावतो NO2. काय लावतो? NO2. आणि इथं लावतो ONO. बदललं का? अरे बदललं का? हा. याच्यावर चार्ज किती आहे? 2+. दोन्ही वेगवेगळे आहेत. लिंकेज बदलला. इथं इलेक्ट्रॉनची पेअर कोण देत आहे? नायट्रोजन. इथं इलेक्ट्रॉनची पेअर कोण देत आहे? ऑक्सिजन. लिंकेज बदलला म्हणजे हा लिंकेज आयसोमर आहे. म्हणजे ज्याच्यात ॲम्बिडेंटेड लिगंड असते, है ना, ज्याच्यात ॲम्बिडेंटेड लिगंड असते, जसं इथं NO2 आणि इथं ONO है ना, तिथं आपल्याला बघायला भेटते लिंकेज आयसोमर. मग SCN NCS तो भी घेऊ शकता तुम्ही. समजलं? ठीक आहे. नेक्स्ट
राईट लिंकेज आयसोमर ऑफ दिस. आता यानं SCN घेतला, मग आता SCN साठी लिहिता येते ना आपल्याला. बघा कसं येणार, कोण आहे सेंटरला, मेटल कोण आहे तुमचं, Fe. सोहम, दिवाळीतल्या गप्पा राहिल्यात काय आहे, Fe ला 6 जण अटॅच आहेत, 1 2 3 4 5 6. ठीक आहे, परत इथं Fe, त्याला 6 जण अटॅच आहेत, 1 2 3 4 5 6. ठीक आहे, आता बघा काय आहे रे, H2O 5 आहेत, H2O है ना, H2O. ठीक आहे, OH2 दाखवा लागेल ना बॉन्ड करता हे बी. ठीक आहे, नंतर H2O आणि इथं दाखवा लागेल OH2. ठीक आहे, असं. आणि आता मी लिंकेज चेंज करतो. बघा एक आहे माझ्याजवळ SCN, म्हणजे SCN डोनर ॲटम आहे सल्फर, आणि त्याला दुसरं लिहितो मी NCS, म्हणजे आता डोनर ॲटम कोण आहे, नायट्रोजन. डोनर ॲटम बदलला, कारण कोणता लिगंड होता, ॲम्बिडेंटेड. कोणता लिगंड होता, ॲम्बिडेंटेड. ठीक आहे, तर इथं SCN आणि इथं NCS. ठीक आहे, खतम. म्हणून हा कोणता आहे, लिंकेज आयसोमर. समजला लिंकेज. ओके, नेक्स्ट दुसरा आहे आयोनायझेशन आयसोमर. आता आयोनायझेशन आयसोमर काय आहे, तर आयन शब्द आला त्याच्यात आहे ना, म्हणजे आयोनायझेशन आयसोमर मध्ये तुम्हाला आयन्स वेगवेगळे भेटतील. आयोनायझेशन आयसोमर मध्ये आयन्स वेगवेगळे भेटतील. जसं बघा, जर तुम्ही इथं 5 NH3 आहेत आणि एक कोण आहे, SO4, आणि एक कोण आहे, Br. इथं पण 5 NH3, एक SO4 आणि एक कोण आहे, Br. एक CO, एक CO. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, बदललं काय पहा. जर तुम्ही इथं बघितलं तर इथं SO4 आणि Br, SO4 अंदर Br बाहेर, इथं Br अंदर SO4 बाहेर, असंच झालं की नाही. ठीक आहे का, पुढच्या पाना आहे. बघा काय केलं मग, आता मी परत करून दाखवतो. इथं CO आहे, त्यानंतर NH3 किती, 5 वेळा. ठीक आहे, आणि SO4 आणि Br बाहेर. आणि दुसऱ्या केसमध्ये Br ला आतमध्ये घेतो मी, म्हणजे CO NH3/5 Br आतमध्ये घेतला आणि SO4 टाकला बाहेर. आता जर मी याला तोडलं, ठीक आहे, जर मी याला तोडलं काय भेटेल सांगा. तोडल्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमधलं तर तुटत नाही, बाहेरचं तुटते है ना. म्हणजे इथं जर तुम्ही बघितलं तर असं दिसेल CO है ना, CO नंतर NH3, CO NH3/5 नंतर SO4 आणि प्लस कोण आहे, Br. आता Br मायनस असते तर ब्रॅकेट काय झाला, प्लस. ओके, आणि दुसरं याला तोडलं तर काय होईल, CO NH3/5 Br अंदर आहे आता है ना, आणि बाहेर कोण आहे, SO4, तर बाहेरचा तुटला. SO4 2 मायनस असते तर हा काय असेल, 2 प्लस. म्हणजे जे आयन्स भेटतात ते वेगळे भेटू राहिले ना. म्हणजे इथं होऊन काय राहिलं, लिगंडचं काउंटर आयन, काउंटर आयनचं लिगंड. अरे बाहेरचं काउंटर आयन, आतमधला लिगंड. तर काउंटर आयन Br होता, आता तो काय झाला, लिगंड. इथं काउंटर आयन, हा SO4 लिगंड होता, तो काय झाला, काउंटर आयन. समजलं, म्हणजे एक्सचेंज झाली ना, काय झाली, एक्सचेंज झाली. आयसोमर्स विच इन्व्हॉल्व एक्सचेंज ऑफ लिगंड, लिगंडची एक्सचेंज झाली बिटवीन कोऑर्डिनेशन अँड आयोनायझेशन स्पियर. कोऑर्डिनेशन आणि आयोनायझेशन स्पियर. कोऑर्डिनेशन स्पियर म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये, आणि आयोनायझेशन स्पियर म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर. झाली ना एक्सचेंज है ना. तर इथं आपल्याला काय दिसू राहिलं की Br बाहेर होता तो अंदर आला है ना, SO4 अंदर होता तो बाहेर गेला. त्यामुळे जे आयन्स भेटू राहिले ते आयन्स काय भेटतील, वेगवेगळे भेटतील. जे आयन्स भेटतील ते वेगवेगळे भेटतील. ठीक आहे, तर SO4 2- जो आहे पहिल्या केसमध्ये आहे ना, म्हणजे इथं तो CO ला कोऑर्डिनेशन स्पियरच्या आतमध्ये आहे आणि Br- कुठं आहे, आयोनायझेशन स्पियर मध्ये, म्हणजे बाहेर आहे. आणि सेकंड केसमध्ये Br- कोऑर्डिनेशन स्पियर मध्ये आहे, जो लिंक आहे कोणाला, CO ला, आणि SO4 2- कुठं आहे, आयोनायझेशन स्पियर मध्ये, म्हणजे तो बाहेर आहे. म्हणजे एकदा SO4 कोऑर्डिनेशन स्पियर मध्ये, एकदा SO4 आयोनायझेशन स्पियर मध्ये, असं होऊ राहिलं. दीज कॉम्प्लेक्सेस इन सोल्युशन आयोनाइज, ते असे तुम्हाला देतात है ना, अशा पद्धतीनं ते तुटतात. म्हणजे आपल्याला डिफरंट आयन्स भेटू राहिले, म्हणून त्याला आपण कोणता आयसोमर म्हटलं, आयोनायझेशन आयसोमर. ठीक आहे, नंतर कोऑर्डिनेशन आयसोमर. कोऑर्डिनेशन आयसोमर ओळखणं एकदम सोपं. 2 स्क्वेअर ब्रॅकेट दिसतील,
कोऑर्डिनेशन मध्ये काय दिसतील, 2 स्क्वेअर ब्रॅकेट दिसतील. ओके, मग आता कोऑर्डिनेशन आयसोमर मध्ये काय होते, शो इंटरचेंज ऑफ लिगंड बिटवीन कॅटायोनिक अँड अनायोनिक स्पियर ऑफ डिफरंट मेटल आयन्स, है ना. म्हणजे आपल्याकडे 2 स्पियर आहेत, कोऑर्डिनेशन स्पियर, एक कॅटायोनिक आहे, एक अनायोनिक आहे, आणि त्याच्यामध्ये लिगंड इंटरचेंज होतात. काय इंटरचेंज होतात, लिगंड इंटरचेंज होतात. आता लिगंड कसे इंटरचेंज होतात, ओके, तर लिगंडची इंटरचेंज होऊ राहिली. जसं त्याने एक एक्झाम्पल दिलं तुम्हाला इथं बघा, CO NH3/6 CrCN/6. ओके, जागा आहे का पुढे, नाही आहे, मी घेतो इथं एक्झाम्पल बघा. काय आहे एक्झाम्पल बघा, Cr नाही CO आहे पहिले, CONH3/6. काय आहे बघा, CONH3/6, CONH3/6. ओके, आणि दुसरा जो स्क्वेअर ब्रॅकेट आहे त्याच्यात आहे CrCN/6. ओके, आता हे जे एक्झाम्पल आहे, या एक्झाम्पल मध्ये जो पहिला पार्ट आहे है ना, पहिला जो पार्ट आहे हा CO, याचा हा आहे कॅटायोनिक, आणि दुसरा जो पार्ट आहे तो कसा आहे, अनायोनिक. म्हणजे पहिला कॅटायोनिक पाहिजे, दुसरा अनायोनिक पाहिजे. ठीक आहे, मग आता मी लिगंडची एक्सचेंज करतो. आता लिगंडची एक्सचेंज जेव्हा करसाल, तुम्हाला याचा काय बनवायचा आहे, कोऑर्डिनेशन आयसोमर. तर कोऑर्डिनेशन आयसोमर बनवण्यासाठी तुम्ही काय करणार, इथं बघा, इथं करणार तुम्ही CO, इथं NH3 ठेवले समजा तुम्ही 5, किती ठेवले, 5, NH3 5. तर आता एक CN इकडे घेतो, CN एक्सचेंज करायला लागते ना, एक CN मी इकडे घेतला, तर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय होईल सांगा, Cr, इथं CN किती राहतील, 5, कारण एक तुम्ही इकडे टाकला आणि यातला एक NH3 इकडे. अरे कोऑर्डिनेशन नंबर बदलला नाही पाहिजे ना, अरे समजलं का. हा, तर इथं लिगंड एक्सचेंज झाले, लिगंड एक्सचेंज झाले ना. हा, लिगंड एक्सचेंज झाले म्हणजे कोणता आयसोमर आहे, कोऑर्डिनेशन आयसोमर. ठीक आहे, लिगंड एक्सचेंज झाले. तुम्ही असं बी करू शकत होते, तुम्ही असं बी करू शकत होते, CONH3/4, किती रे, NH3/4. ओके, आणि CN किती रे, मग आता 2, टोटल 6 पाहिजेत ना. हा, आणि इकडे काय राहील रे, Cr, काय राहील रे, CN किती 4 आणि NH3/2. अरे तिकडचे इकडे, इकडचे तिकडे, लिगंड एक्सचेंज केलं ना. हा, तर इथं पण लिगंड एक्सचेंज झाले, अरे झाले ना. हा, मग आता याच्यावरचे चार्ज सांगू शकता का तुम्ही, बघा. आता जर तुम्ही इथं बघितलं ना, तर NH3 वर काही चार्ज नसते, कोबाल्टवर 3+ असते, म्हणजे हा 3+ आहे, बरोबर. आणि इथं बघितलं तर CN वर -6 वेळा हा 3+ असते, तर हा येते -3, म्हणजे हा 3+, हा 3-, पहिला कॅटायन दुसरा अनायन. मग आता इथं काय असेल, आता हा 3+ होता आणि CN एक मायनस आहे, म्हणजे हा किती राहिला, 2+, आणि हा 2+ आहे, तर 100% हा काय आहे, 2-, बरोबर. नंतर हा इथं हा 3+ होता आणि हे CN 2 आले, म्हणजे 2-, 3+, 2-, एकच प्लस, किती राहिला इथं, म्हणजे या ब्रॅकेटवर एक प्लस आहे, तर या ब्रॅकेटवर काय आहे, 1-. अरे समजलं का. ठीक आहे, मग सर तुम्ही सांगू राहील तसं आम्ही करतो. पुढे काय येणार, CONH3/3 आणि CN पण 3, अरे बरोबर. आणि इकडे रे, इकडे CN/3 आणि NH3/3. असं येईल ना. पण हा जो आहे ना, हा जो आहे हा एक्झिस्ट करत नाही. का नाही करत एक्झिस्ट, सांगा, काय सांगू शकता मला सांगा. 3+, 3-, 0 झाला, 3+, 3-, किती झाला, 0. कॅटायन अनायन राहिलं का ते, अरे हे दोघांना सोबत राहण्यासाठी एक कॅटायन एक अनायन लागेल ना, तर हे कॅटायन अनायन राहिलं का, नाही. त्यामुळे हा कोऑर्डिनेशन आयसोमर आहे का, नाही आहे, हा कोऑर्डिनेशन आयसोमर नाही आहे. ओके, म्हणजे हा कोऑर्डिनेशन, याचा कोऑर्डिनेशन आयसोमर हा आहे, याचा कोऑर्डिनेशन आयसोमर हा आहे, पण हा आहे का खालचा, नाही आहे. का नाही आहे, समजलं. अरे कारण काय गळे हो तुम्ही, काही मला समजून नाही राहिलं. याच्यावर 0 आहे आणि याच्यावर बी किती आहे, 0, तर हे असं एक्झिस्ट करते का,
नाही. दोन तुम्हाला सोबत ठेवा लागतील तर एक कॅटायन आणि एक ॲनायन लागेल ना. ठीक आहे, तर हे तसं झालं नाही म्हणजे हा प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे, म्हणजे हा दाखवत नाही आहे ना. आता याच्यानंतर जर तुम्ही केलं, काय केलं तुम्ही पहिले, एक NH3 गमावला, 2 NH3 गमावले, 3 NH3 गमावले, आता 4. पण आता पुढे जेव्हा करतो आपण तेव्हा आता NH3 एक्सचेंज नाही करायचे, आता सेंट्रल मेटल एक्सचेंज करायचे. का? कारण आपल्याला पहिले कॅटायन मग काय पाहिजे, ॲनायन. पहिले ॲनायन मग कॅटायन नाही पाहिजे आपल्याला, आहे ना. कारण मला सांगा, तुम्ही हे जर इथं 2 केले हे 4 केले तर हा 3 प्लस आणि हा 4 मायनस, 1 मायनस होईल, तर या ब्रॅकेटवर मायनस येईल ना. तर पहिला ब्रॅकेट आपल्याला कोणता पाहिजे, प्लसचा. त्यामुळे आता करू राहिलो लिगंडच एक्सचेंज, पण लिहिता वेळेस कोणाला एक्सचेंज करायचं, मेटल. म्हणजे याच्यानंतर जर तुम्हाला बनवायचा असेल तर पुढचा कसा बनेल, CO. आता NH3 हा CO नाही, आता काय चेंज करायचं, CR. हा, आता CR नंतर इथं NH3 किती, आता 2. अरे बरोबर का, 2 ना. CN किती करसाल, 4. मग गडबड होईल ना. काय करसाल, आता NH3 किती लागतील, एन इथं बघा आपल्याला NH3 लागतील. अरे तो इकडून तिकडून लिहा लागतील ना, 2 ब्रॅकेट, तिकडचा ब्रॅकेट इकडून लिहा लागेल, इकडचा ब्रॅकेट तिकडून लिहा लागेल. म्हणजे बघा मला सांगा, CR सोबत 1 NH3 झाला, CR सोबत 2 NH3 झाले, CR सोबत 3 NH3 झाले, आता CR सोबत 4 NH3. म्हणजे लिहिता वेळेस CR सोबत इथं किती NH3 लागतील, 4. आणि इथं CN किती, 2 असं येईल ना रे. हा, आणि दुसरं CO. मग आता CO सोबत CN किती, 4 आणि NH3 किती, 2. अरे असं लिहा लागेल ना. हा, म्हणजे हा पण आहे एक. ओके, मग तुम्ही आता काय करसाल, NH3 आता 5 घ्या लागतील, म्हणजे CR. म्हणजे काय होईल, NH3 किती, 5 आणि CN 1. अरे असं येईल. हा, आणि इकडे CO. आता CN किती, 5 आणि NH3 किती, 1 असं येईल. ठीक आहे, आणि आता शेवटचं CR सोबत NH3 किती, 6. CR सोबत NH3 6 आणि इकडे CO सोबत CN किती, 6 असं येईल ना. हा, आणि चार्ज 3 प्लस 2 मायनस 1 प्लस, हा 1 मायनस 3 प्लस 1 मायनस म्हणजे 2 प्लस, आणि हा 2 मायनस, हा 3 प्लस, तर हा 3 मायनस, असे बनतील रे. म्हणजे किती बनू राहिले याचे कॉर्डिनेशन आयसोमर, 1 2 3 है ना. नंतर 4 5 6 टोटल, हा तर बनणार नाही. ठीक आहे, हे पहा इथं CO सोबत 6 NH3 होते, इथं CO सोबत 6 CN आहेत, म्हणजे वेगळा आहे. समजला का कॉर्डिनेशन आयसोमर. तर हे सगळे कॉर्डिनेशन आयसोमर आहेत. ओके, पण तुमच्या पुस्तकात एवढं काही दिलं नाहीये. तुमच्या पुस्तकात त्यानं एकदम सिंपल काय करून टाकलं, 6चे 6 एक्सचेंज करून टाकले, एकच काढून दाखवला आहे ना. 6चे 6 एक्सचेंज केले म्हणजे काय, CO ले इकडे टाकलं आणि CR ले इकडे टाकलं, खतम आहे ना. हा CR उचलला इथं टाकला, हा CO उचलला इथं टाकला, हा झालं, दोनच दाखवले त्यांना, आहे ना. ओके, तर इन आयसोमर फर्स्ट कोबाल्ट लिंक टू अमीन लिगंड अँड क्रोमियम टू सायनाइड लिगंड. पहिल्या याच्यात काय दिसून राहिलं, कोबाल्ट अमीन सोबत आहे आणि क्रोमियम सायनाइड सोबत आहे. आणि दुसऱ्या केसमध्ये काय दिसून राहिलं, इन सेकंड कोऑर्डिनेशन लिगंड कोऑर्डिनेटिंग टू मेटल आर इंटरचेंज. आता इंटरचेंज झाले कसे, कोबाल्ट कोऑर्डिनेट कोणासोबत करू राहिला, सायनाइड. कोबाल्ट कोणासोबत गेला, सायनाइड सोबत. आणि क्रोमियम कोणासोबत गेला, NH3 सोबत. ठीक आहे, आणि याला आपण कोणते आयसोमर म्हणणार, कोऑर्डिनेशन आयसोमर. ठीक आहे.
चला बघा, कोऑर्डिनेशन समजले. नेक्स्ट सॉल्व्हेट आयसोमर. सॉल्व्हेटलाच आपण म्हणतो हायड्रेट आयसोमर. जेव्हा वॉटर सॉल्व्हंट असते तेव्हा आपण सॉल्व्हेट आयसोमरलाच काय म्हणतो, हायड्रेट आयसोमर्स. ठीक आहे, जेव्हा वॉटर सॉल्व्हंट असते. तर सॉल्व्हेट आयसोमर इन्व्हॉल्व एक्सचेंज ऑफ सॉल्व्हंट लिगंड बिटवीन द कोऑर्डिनेशन अँड आयोनायझेशन स्पियर. है ना, म्हणजे जो लिगंड आहे तो सॉल्व्हंटचं काम बी करू शकते, आणि तो एक्सचेंज होऊन राहिला आता कोऑर्डिनेशन आणि आयोनायझेशन स्पियर मध्ये. ठीक आहे, जसं त्याने एक एक्झाम्पल दिलं CrH2O/6Cl3. तर आता आपल्याला माहित आहे H2O ला आपण सॉल्व्हंट म्हणून वापरतो, है ना. मग हा सॉल्व्हंट लिगंड आहे आणि तो आपण एक्सचेंज करू राहिलो आता अंदर आणि बाहेर, ब्रॅकेटच्या, स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये, स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर. ठीक आहे, मग आता जसं एक्झाम्पल आहे CrH2O/6. एक्झाम्पल काय आहे, CrH2O/6 आणि काय आहे Cl3. ओके, असं एक्झाम्पल आहे. मग आता याचा सॉल्व्हेट आयसोमर तुम्ही कसा बनवू शकता. हा वॉटर बाहेर घ्या, है ना. वॉटर बाहेर घेतला तर CrH2O/5. मग एक Cl अंदर घ्यायला लागेल ना रे, एक Cl अंदर घ्यायला लागेल, आणि एक Cl अंदर घेतला तर बाहेर किती Cl राहिले, 2, आणि डॉट H2O आहे ना, वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन म्हणतात त्याला. ओके, तर एक H2O तुम्ही बाहेर काढला. तुम्ही असं बी करू शकत होते CrH2O/4. मग आता 2 H2O बाहेर काढले तर 2 Cl आतमध्ये घ्यायला लागतील, तर बाहेर किती Cl राहील, एकच राहील, आणि 2 वॉटर तुम्ही बाहेर काढले. बरोबर आहे का. तुम्ही असं बी करू शकत होते CrH2O/3 Cl3. तिन्ही Cl अंदर घेतले तर बाहेर फक्त डॉट 3H2O. Cl संपले ना, म्हणजे एक Cl अंदर घेतला, 2 Cl अंदर घेतले, 3 Cl अंदर घेतले, आणि एक वॉटर बाहेर काढलं, 2 वॉटर बाहेर काढले, 3 वॉटर बाहेर काढले. तर यांना कोणते आयसोमर म्हणतात, सॉल्व्हेट आयसोमर किंवा हायड्रेट आयसोमर. तर याच्यामध्ये काय होते, जो सॉल्व्हंट लिगंड आहे तुमचा तो एक्सचेंज होऊ राहिला कोऑर्डिनेशन स्पियर आणि आयोनायझेशन स्पियर मध्ये. ओके, नंतर तर सॉल्व्हेट आयसोमर्स आर ऑल्सो कॉल्ड हायड्रेट आयसोमर व्हेन वॉटर इज सॉल्व्हंट. सांगितलं मी तुम्हाला. आणि सॉल्व्हेट आयसोमर्स आर सिमिलर टू आयोनायझेशन आयसोमर. अरे आयन्स वेगळे भेटतील ना, हा आयोनायझेशन सारखाच आहे की नाही. इथं आयन्स जर बघितले तुम्ही तर इथं 3 Cl- भेटतील आणि हा ब्रॅकेट मध्ये वेगळा असेल. आता 2 Cl- भेटतील आणि हा ब्रॅकेट वेगळा असेल. इथं 1 Cl- भेटेल आणि हा ब्रॅकेट वेगळा असेल. म्हणजे हा आयोनायझेशन सारखा दिसते की नाही, है ना. हायड्रेट आयसोमर, सॉल्व्हेट आयसोमर तुम्हाला आयोनायझेशन सारखा दिसते, कारण हा आयोनायझेशन आयसोमर पण दाखवू राहिला. आयन्स तुम्हाला काय भेटतील, वेगवेगळे भेटतील. समजलं एवढं. which form the following ligand is able to form linkage isomer. आता लिंकेज आयसोमर साठी काय पाहिजे रे, ॲम्बिडेंटेड लिगंड. एवढंच पाठ पाहिजे ना. लिंकेज साठी काय पाहिजे, ॲम्बिडेंटेड लिगंड. मग इथं ॲम्बिडेंटेड लिगंड कोण आहे, नायट्रो. ठीक आहे, तर नायट्रो मध्ये NO2- इथं इलेक्ट्रॉनची पेअर कोण देणार आहे, नायट्रोजन, आणि दुसरा ONO- इथं इलेक्ट्रॉनची पेअर कोण देणार आहे, ऑक्सिजन. ठीक आहे, असं येईल ना. तसा हा मायनस याच्यावर असते, ज्याच्यावर मायनस आहे तोच देते. ठीक आहे, तर हे असं आहे. मग नेक्स्ट, व्हॉट टाइप ऑफ आयसोमेरिझम इज एक्झिबिटेड बाय. कोणता आयसोमेरिझम आहे, हे पहा. इथं 6 वॉटर अंदर आहेत, इथं 5 वॉटर अंदर आहेत, 1 वॉटर बाहेर आहे. कोणता आहे मग, सॉल्व्हेट किंवा हायड्रेट. अरे वॉटर एक्सचेंज झालं ना, वॉटर कोऑर्डिनेशन स्पियर आणि कोऑर्डिनेशन स्पियरच्या बाहेर एक्सचेंज झालं तर कोणता, सॉल्व्हेट. 22, 24, 26. तुम्ही 26 देणार हा पेपर आहे की नाही, येऊ शकते. नेक्स्ट, हा बी तसाच आहे, 20, 22, 24 आहे की नाही. हा 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 कोणते पाहिजेत, कोऑर्डिनेट. कोणते पाहिजेत, कोऑर्डिनेट कॉम्प्लेक्स एक्झिबिट लिंकेज आयसोमर. कोऑर्डिनेशन नाही पाहिजे, कोणते पाहिजेत, लिंकेज. आणि लिंकेज आयसोमर साठी काय पाहिजे, ॲम्बिडेंटेड. आता ॲम्बिडेंटेड चेक करा कुठं आहे.
ऑप्शन ए मध्ये आहे ना, कारण लिंकेज साठी पाहिजे आपल्याला ॲम्बिडेंटेड आहे ना, ॲम्बिडेंटेड लिगंड खतम. आणि ॲम्बिडेंटेड लिगंड कोण आहे इथं, ONO, आणि इथं कोण आहे NO2. ठीक आहे, खतम. व्हॉट टाइप ऑफ आयसोमेरिझम इज एक्झिबिटेड बाय धिस, है ना. किती ब्रॅकेट आहेत, 2 ब्रॅकेट अँड 2 ब्रॅकेट. म्हणजे काय झालं, CO सोबत 6 NH3, इथं CO सोबत 6 CN. म्हणजे कोणता आहे, 2 ब्रॅकेट दिसले म्हणजे कोऑर्डिनेशन आयसोमर. हे तर आधीच सांगितलं, 2 ब्रॅकेट दिसले म्हणजे कोऑर्डिनेशन आयसोमर. ठीक आहे. Which among the following is not a type of constitutional isomer? कॉन्स्टिट्यूशनल म्हणजेच स्ट्रक्चरल है ना. आणि कोणता स्ट्रक्चरल नाही आहे, कोणता नाही आहे, ज्योमेट्रिकल. हा कोणता आहे, हा स्टेरिओ आयसोमर आहे. कोणता आहे, स्टेरिओ आयसोमर्स. ज्योमेट्रिकल आयसोमर्स हे स्टेरिओ आयसोमर्स असतात. Which among the following is an example of आयोनायझेशन आयसोमर? कोणता आयोनायझेशन आयसोमर आहे, सांगा रे. आयन्स वेगळे पाहिजेत ना. हा, तर इथं SO4 अंदर, इथं SO4 बाहेर, इथं Br बाहेर, इथं बाहेर अंदर Br. म्हणजे हा कोणता दाखवेल, आयोनायझेशन, कारण आयन्स वेगळे भेटतील है ना. इथं Br मायनस आयन भेटणार आहे, इथं SO4 2 मायनस आयन भेटणार आहे. बरोबर आहे का. मग आता एक माझा प्रश्न, क्वेश्चन, which of the following show Pack and Murr isomerism? ठीक आहे. Which of the following show Pack and Murr isomerism? पहिलं CONH3 by 4Cl2 plus दूसरं NH3 by 6 3 plus तीसरं H2O by 3 Cl3. ऑप्शन डी NH3 by 5 Cl. कोणता आहे, सी. नक्की झालं मग काय नाही, सोपा आहे ना. कसं ओळखलं, 3 दिसले की फॅक अँड मर आहे ना. 3 दिसले म्हणजे फॅक अँड मर. ठीक आहे. एकदा तिन्ही Cl एकाच प्लेन मध्ये लावा, एकदा 2 Cl एका प्लेन मध्ये आणि एक वेगळ्या प्लेन मध्ये. ठीक आहे. तेव्हा कोणता दिसेल, फॅक अँड मर. तर हा काय दाखवेल तुम्हाला, फॅक अँड मर. ओके. इथं चार्ज राहिला का लिहायचा, इथं किती येतील, 2 प्लस, इथं काही येणार नाही. ठीक आहे. तर फॅक अँड मर विचारलं त्यानं, फॅक अँड मर, तर हा तुम्हाला दिसेल MA3B3 मध्ये आहे ना. फॅक अँड मर कशामध्ये असते, MA3B3 अशा टाईपचा जर असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला फॅक अँड मर दिसते. ओके. तर इथं आपला आयसोमेरिझम संपला.